जे शेवटपर्यंत टिकून राहतील 5ही दिवस 5ही लेक्चर्समध्ये त्यांचं मी एक रिडिंग फ्री करून देईन. ओके, आमचं जे रिडिंग असतात प्रत्येक कन्सल्टेशन आमचं जे असतं ते पेड असतं. मी फ्री कन्सल्टेशन कुणाचंही करत नाही. ओके, परंतु जे शेवटपर्यंत 5ही दिवस राहतील ते शेवटच्या लेक्चरपर्यंत, आता आपल्याकडे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत, आपण चेक करू शकतो ते. तर त्यांचा मी प्रत्येकी एक प्रश्न त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा जो काही असेल त्याचं कन्सल्टेशन मी त्यांना करून देईन. आपला कमीत कमी एक प्रश्न जरी विचारायचा असला तर 600 रुपये पासून आपलं कन्सल्टेशन चालू होतं, बेसिक मिनिमम. ओके, असं आहे. मग हा म्हणजे पहिल्यांदाच मी काय केलंय हे, की एक सेवा म्हणून पण आणि हे नॉलेज लोकांच्या पर्यंत पसरवायचं म्हणून अशा दुहेरी उद्देशानं अशा पद्धतीचा आम्ही रिवॉर्ड आता ठेवलेला आहे. ओके, चालेल. तर अम, आता आपण म्हणजे आपल्या बेसिक न्यूमरॉलॉजी कोर्सची सुरुवात करूया. आणि इथं सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला तुम्हाला सांगतो की इथं नवीन काय मिळणार आहे. मी कोण आहे, माझी इंट्रोडक्शन करण्यापूर्वी इथं ज्यासाठी आपण आलोय तो उद्देश आपला म्हणजेच काय की न्यूमरॉलॉजी शिकायचं आपल्याला. आणि न्यूमरॉलॉजी म्हणजे काय ऑथेंटिक पद्धतीनं शिकायचं आहे आपल्याला. ओके, कारण जितकी एखाद्या सब्जेक्टमध्ये पॉवर असते तितकं त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येतात. म्हणजे सगळ्या इंटेन्शननी माणसं येतात. ओके, आणि त्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये ऑथेंटिक माणसांची कमतरता असते. मग मी आता जो कोर्स लॉन्च करतोय किंवा आता जे या माध्यमातून जे आपण न्यूमरॉलॉजिस्ट घडवणार आहे, तुम्ही न्यूमरॉलॉजिस्ट व्हा किंवा तुम्ही स्वतःवरती न्यूमरॉलॉजी वापरा, पण आपण काय करणार आहे की यातून ऑथेंटिक पद्धतीनं नॉलेज पुढे गेलं पाहिजे. याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये येऊन मिसगाईड लोकांना करण्याचा पण प्रकार खूप आहे. ओके, मग थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की ह्या क्षेत्रातली आम्ही एक ऑथेंटिक व्हॉइस आहोत. मग इथं मी कुणाशी तुलना करणार नाही. क्रिकेटमध्ये अशी काही माणसं आहेत किंवा अजून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत की ते जे खरं आहे त्याला खरं म्हणतात, जे योग्य पर्पज आहे त्यासाठी काम करतात. ओके, मग तिथं नावं घेतली की पुन्हा दुसऱ्या टँजंटवर विषय जातोय. पण मी कुठं कुणाशी स्वतःला कम्पेअर करणार नाही. परंतु एवढंच आम्ही सांगू शकतो की विथ जेन्युन इंटेन्शन, विथ ऑथेंटिक पर्पज आम्ही इथं आहोत. ओके, येस. आणि महत्वाचं की या क्षेत्रात जे योग्य आहे त्याला योग्य आणि जे अयोग्य आहे त्याला अयोग्य हे म्हणण्याचं जे आहे धारिष्ठ आम्ही दाखवतो. आले. तर मग या कोर्समधून तुम्हाला पहिल्यांदा शिकायला काय मिळणार आहे. ओके, म्हणजे असं तर काय अ, इतरांच्या पेक्षा किंवा जे सोशल मीडियावर ऑलरेडी अवेलेबल आहे, इव्हन आमच्याही हँडल्सवर अवेलेबल आहे शेकडो व्हिडिओज, त्याच्यापेक्षा इथं काय वेगळं आहे. तर पहिलं तर की आपण वन ऑन वन म्हणजे कम्युनिकेट करणार आहे इथं. आणि थोडंसं डायलॉग मोडमध्ये असणार आहे. शक्यतो मी तुम्हाला म्यूट करणार नाही, तुम्हाला बोलण्याची संधी असेल. पण या क्षेत्रामध्ये काय आहे की जे ऑथेंटिक नॉलेज आहे ते शेअर केलं जात नाही. त्यापेक्षा समोरच्याला काय ऐकायला आवडेल, समोरच्याला काय म्हणजे काही काय बोललं तर व्ह्यूज जास्त येतील. आमचे व्ह्यूज भरपूर जास्त आहेत, पण तुम्ही हे लक्षात घ्या की तिथं आम्ही जे ऑथेंटिक आहे ते बोललेलो आहे, मॅनिप्युलेटिव्ह नाही आहे ते. सगळ्यात पहिल्यांदा ही ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मॅनिप्युलेट करून बोललं किंवा थोडं गोड गोड बोललं, भले ते पूर्ण खोटं असे ना. ओके, त्या गोष्टीनं तो समोरचा माणसं, समोरची हजारो लाखो माणसं मिसगाईड होईनात का, परंतु व्ह्यूज येत आहेत ना, तर त्या पद्धतीनं रील्स लिहिले जातात तुमच्या माहिती करता. ओके, आणि किंवा काही काही लोक तर असे आहेत की समजा जे जे व्हायरल चालले, भले काही म्हणजे असेल त्या कंटेंटमध्ये काही म्हणजे खरं नसेल, मग ते लिटरली ते लिहितात लाईन बाय लाईन. आणि जे फक्त व्हायरल केले तेच फक्त आपल्या शब्दात ते बोलायचं. मग अशा प्रकारचे पण न्यूमरोलॉजिस्ट आहेत. ओके, मग सुरुवातीलाच हे सांगायचं काय आहे, कारण म्हणजे आपण कुठल्याही क्षेत्रात बघताना बघायचं की तिथं जाताना बघायचं तिथं वाणवा कशाची आहे, सगळ्यात जास्त तिथं पोकळी कोणत्या गोष्टीची आहे, ती जर आपण पूर्ण करू शकलो तर त्या क्षेत्रामध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो. मग मग इतर क्षेत्रांमध्ये ऑथेंटिसिटी भरपूर असते. ओके, कारण तिथं ऑथेंटिक गोष्टी ठेवण्याचे मार्ग आहेत, तसं स्ट्रक्चर आहे. परंतु हे जे ऑकल्ट वालं फील्ड आहे, जिथं न्यूमरोलॉजी आहे, ज्योतिष आहे, किंवा अशी कितीतरी क्षेत्र आहेत, रेकी असेल किंवा एंजल हिलिंग असेल, तर इथं काय आहे की असं एक फ्रेमवर्क नाही आहे, कोणतं एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळं इथं म्हणजे कोणीही येऊ शकतं आणि ते कुठल्याही इंटेन्शन येऊ शकतं, त्याच्यावर आपण काय म्हणजे फिल्टर लावू शकत नाही. आणि कितीतरी माणसं इथं काय करतात की बाबा आपलं म्हणजे फक्त खळगी भरण्यासाठी कशाही पद्धतीनं आपल्याला काय व्ह्यूज आल्याशी मतलब आहे, तर आपण काहीही बोलू, लोकांना जे बोलायला जे ऐकायला आवडते ते बोलू, जे खरं आहे ते बोलायचं नाही. अशा पद्धतीनं गोष्टी केल्या जातात. आणि मग त्यातनं व्ह्यूज येतात. मग जसं की आता आमच्याकडे आम्हाला 2 लाख 3 लाख 5-6 लाख व्ह्यूज भरपूर येतात. 1 मिलियन मधले रील्स आमचे
तुलनेनं कमी आहेत. पण समजा तेच जर मी समजा ठरवलं की फक्त मस्तपैकी गोड गोड बोलायचं, मस्त गोड बोलायचं आपल्याला, आवडलं पाहिजे मस्त समोरच्या माणसाला, तर तसं केलं तर लिटरली 10-10 मिलियन व्ह्यूज येतील एका रीलला. 1 मिलियन तर प्रत्येक रीलला येतील. परंतु आम्ही ते करत नाही, कारण आम्हाला दोन्हीचा मेळ साधायचा आहे, की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं पण आहे. ते कंटेंट एंगेजिंग पाहिजे. म्हणजे तुम्ही खरं बोलताय पण फक्त बोरिंग बोलत असाल तरी पण काही अर्थ नाही, कोण ऐकणार नाही. मग तुम्हाला खरंही बोलायचंय आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला लोक ऐकतील अशा पद्धतीनं पण ते बोलायचंय. ते तिथं थांबतील आणि त्यांच्यापर्यंत तुमचा जो मेसेज आहे, जो मच मच निडेड आहे, तो पोहोचेल. सो मग ते तुम्हाला मी सांगणार आहे, की या क्षेत्रामध्ये ऑथेंटिक राहून स्वतःचं काम कसं करायचं आणि तेच ना, आणि स्वतः पूर्णपणे जेन्युन काम करत असताना सुद्धा आपण या क्षेत्रामध्ये स्काय इज द अप्पर लिमिट अशा पद्धतीनं पैसे कमवू शकतो. आणि मग तेच ना, म्हणजे मला हे पण म्हणायचं की ऑथेंटिक काम करणं म्हणजे पैसे कमी कमवणं असं बिलकुल नाही. कामही ऑथेंटिक करायचं आणि पैसेही बक्कळ मिळवायचे, हे मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. ओके. तर तशा पद्धतीनं म्हणतोय मी. किंवा ज्यांना न्यूमरोलॉजिस्ट पण प्रोफेशनली बनायचं नाही, फेअर इनफ, काय गरज नाहीये. तुम्हाला बनायचं मनातून इच्छा नसेल तर बनू नका. परंतु निदान तुम्हाला न्यूमरॉलॉजी किंवा ज्योतिषचं जे म्हणता येईल ना, जे ऑथेंटिक जी गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुम्ही स्वतःच्या आयुष्याला दिशा देऊ शकता. स्वतःच्या आयुष्यात तुम्ही मिसगाईड होण्यापासून वाचू शकता. तुमच्या कितीतरी 10 वेळा ट्रायल एरर केल्यानंतर आपण 11 वेळेला आपल्याला काहीतरी सक्सेस मिळतो. त्याच्यापेक्षा आपण पहिल्या दुसऱ्या प्रयत्नातच आपण ते मिळवू शकतो. आपल्या मुलांना आपण सुरुवातीलाच त्यांच्या कोवळ्या वयातच त्यांना दिशा देऊ शकतो. कितीतरी त्यांच्या आयुष्यातला विनाकारणचा संघर्ष आपण वाचवू शकतो. एक कपल म्हणून जगताना आपल्या जे पार्टनर बरोबरचा जो निष्कारण संघर्ष आहे आणि सतत दुष्टचक्र चालत राहतात, की जुने जुने पॅटर्न्स, जुनी जुनी भांडणं, सगळं ते येत राहतं. तर आपलं थोडक्यात रिलेशन सुंदर बनवू शकतो. आपण आपल्या लाईफमध्ये म्हणजे पैशाचा प्रवाह जास्त करू शकतो आणि करिअरमध्ये आपण स्टेबल होऊ शकतो. करिअरमध्ये योग्य काय, फक्त भेडचाल आहे बघा, इतके मोठं जसं मेंढरांसारखं जर लाखो लोक एका बाजूने जात असतील तर मग वेगळं काय आपण करू शकत नाही. जसं की मला काय इंजिनिअरिंग करायचं होतं असं नाही, पण भेडचाल होता तर मला दुसरं काही सुचलंच नाही तेव्हा. आता लुकिंग बॅक मला वाटतं की त्याच्यापेक्षा पण बेटर मी करू शकलो असतो. इंजिनिअरिंग केल्यामध्ये केल्यानंतर पण भलंच झालं. म्हणजे भेडचालमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एक सिक्युरिटी असते की अरे एवढे लोक करतात तर आपण पण केलं तर फायदा होईल, पण त्याच्यापेक्षा बेटर पॉसिबिलिटीज आपण मुकतो, असं मला म्हणायचं आहे. मग भेडचालचा तुमच्यावर प्रभाव न होऊ देता तुम्ही स्वतःसाठीचे निर्णय फक्त स्वतःच्या पर्सनॅलिटीच्या बेसवर कसे घेऊ शकता आणि ते कॉन्फिडंटली त्या निर्णयांवर विश्वास ठेवून तुम्ही वाटचाल करू शकता. इतरांना तुम्ही ते पटवून देऊ शकता आणि पटवून देऊ शकला नाही तरी सुद्धा तुम्ही असर्टिव्हली तुमच्या निर्णयांवर ठाम राहून पुढे जाऊ शकता. कुणी साथ देऊ किंवा न देऊ, कारण तुम्हाला माहित आहे की तुम्ही योग्य दिशेत चाल. सो त्या दृष्टीनं मी इथं आहे. या क्षेत्रामध्ये माझी जी भूमिका आहे, आता तुम्हाला हिंदीत पण दिसेल, हिंदीमध्ये पण आपले 31,000च्या आसपास सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत. टोटल मिळून आपले 1,00,000+ आहेत. इंग्लिशमध्ये पण माझे 200 रील्स आहेत, परंतु तिकडे अजून ते एवढं चॅनल ग्रो झालेलं नाही. पण हिंदी आणि मराठीमध्ये आहे. इंग्लिशमध्ये पण आपण करू मग वेगळ्या पद्धतीनं. मग 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 मला हे सांगायचं की मी काय शिकलोय, म्हणजे मी हिंदी ऑडियन्सला म्हणजे अगदी जम्मू काश्मीर पासून ते अगदी ओडिसापर्यंत म्हणजे हिंदी ऑडियन्सचे मला कॉलेजला त्यांचे मी रीडिंग करतो. आणि ऑफकोर्स महाराष्ट्रात म्हणजे मराठीमुळे महाराष्ट्रात पण सगळीकडे माझा रीच आहे. मग सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही ऑथेंटिक काम केलं. आता मी मी असं काही कुठला ट्रेंड फॉलो केलेला नाही. पुन्हा सांगतो मी की मी जे बोलतोय ते मी स्वतः फॉलो केलेलं आहे आणि पुन्हा ते त्याला यश मिळालेलं पण आहे. म्हणजे काय की मी म्हटलं की कुठला मी ट्रेंड फॉलो करणार नाही. मला जे करायचं आहे ते रील मी करणार. जे जे लोकांच्यासाठी गरजेचं आहे, हिताचं आहे, हे मला माहिती आहे, ते मी करणार. मग ते आम्ही केलं, असं आहे. आणि मग त्याला सुरुवातीच्या काळात पहिले 5-6 महिने, 8 महिने, हिंदीला तर 10-10 महिने काही रिझल्ट आले नाही. म्हणजे 150 रील आहेत आणि 80 फॉलोअर आहेत असं होतं. पण एक रील व्हायरल केल्यानंतर मग नंतर तिथं म्हणजे सगळ्या रील्सना लिटरली लाखोमध्ये आणि मिलियन्समध्ये व्ह्यूज आले. मग सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जर म्हणजे जेन्युन काम करायचं ठरवलं तर सुनर ऑर लेटर लोक ते नोटीस करतात किंवा ते अल्गोरिदम ते नोटीस करतात. हे म्हणता येईल ना की डिफरंट फ्रॉम द लीग असेल, पण काय मला म्हणायचं आहे की तुम्ही एका पर्पजनी काम करताय, एका शुद्ध हेतूनं काम करताय, तर ते मिळतं. मग मला सांगायचं की ह्या फील्डमध्ये शुद्ध हेतूनं काम करणाऱ्या व्यक्तींची कमतरता आहे.
ओके. मग त्यामुळं मग आता खरं तर मी अशी ऍड पण द्यायला तयार नव्हतो की लगेच करिअर सुरू करा वगैरे, पण मला लक्षात आलं की अशी ऍड बघूनच ऍक्च्युली काय आहे की लोक येतील, मग पुन्हा आपण त्यांना योग्य तो मार्गदर्शन देऊ शकतो की लगेच करिअर सुरू होणार आहे का नाही. ओके, लगेच होणार आहे का नाही. पण आपण म्हणू शकतो की जर तुम्ही 3 महिने कंटिन्युअस रिसर्च केला, कोर्स व्यवस्थित शिकला आणि त्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने रेस करत गेला तुमचं एक करिअर सांभाळत पुन्हा न्यूमरोलॉजी, तर तुम्ही 1 वर्षामध्ये स्वतःला प्रॉपर एस्टॅब्लिश करू शकता ऍज अ फुल टाइम न्यूमरोलॉजिस्ट. ओके, असं. मग त्यामुळे मी इथं तुम्हाला काय क्विक बाबा की एक पी हळद आणि हो गोरी टाईपचं मी काय करणार आहे का, तर नाही आहे. मग अशा व्यक्तींचा वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांना मी सुरुवातीला सांगतोय की असं एका रात्रीतला चमत्कार इथं मी शिकवणार नाहीये. पण जे काय शिकवणार आहे त्यातून तुमचं आयुष्य बदलू शकतं याची मी खात्री देऊ शकतो. फक्त तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा. निदान कान उघडे ठेवा, त्यानं सुद्धा काम होतंय. चालेल, तर मग मला सांगायचं इतकंच आहे की ऑथेंटिक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची कमतरता आहे आणि ऑथेंटिक काम करून म्हणजे अत्यंत भरभराटीचं करिअर कसं निर्माण करायचं त्याचा मी गायडन्स करणार आहे, असं मी एका ओळी सांगू शकतो. ओके, न्यूमरोलॉजी हरकत नाही. कारण भरपूर लोकांना काय वाटतं की ऑथेंटिक काम करणं म्हणजे म्हणजे काय की गरिबासारखं नाही नाही नाही. लिव्ह लाईफ किंग साईज अँड ऑल्सो बी जेन्युइन, हे सांगतोय. ठीक आहे. हा, तर आता मी थोडं स्लाइड शेअरिंग करतो आणि त्या माध्यमातून आपण आपलं डिस्कशन पुढे नेऊया. आणि तुम्हाला आणि पुन्हा सांगतोय की जे 5 दिवस सर्व लेक्चर्स शेवटपर्यंत करतील त्यांचा मी एक एक प्रश्न प्रत्येकी त्यांना मी कन्सल्टेशन फ्री देणार आहे. ओके, आपले कन्सल्टेशनचे पुन्हा सांगतो की बिझनेसमनचे वगैरे चार्जेस ला काय अप्पर लिमिट नाहीये, थोडक्यात आकडा नाही सांगत. तर मग इथं आपण करतोय का, कारण जे सिन्सिअरली इथं काय म्हणता येईल ना शिकतील त्यांचा म्हणजे थोडक्यात त्यांनी ते सिन्सिअरली शिकून एक प्रकारे प्राइस पे केली आहे त्यांच्या वेळेची त्यांच्या कष्टाची, तर त्यांना मी डेफिनेटली गाईड करेन. त्यांचा एक प्रश्न मी घेणार आहे. आणि तुम्ही कितीतरी मी तुम्हाला माझ्या ऑफिस नंबरवर दाखवू शकतो, शेकडो लोकांनी रिक्वेस्ट केली आहे मी बँकरप्ट आहे सर, मला तुम्ही फ्री गायडन्स करा. असेच तुम्हाला निदान मी 70-80 मेसेज दाखवू शकतो. त्यांना मी नाही गाईड केलेली. त्यांना मी म्हटलं की पे द प्राइस आणि त्यानंतर आपण करू कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. यू पे द प्राइस, आयदर शिकून पे करा, ओके, किंवा पैसे देऊन पे करा किंवा कोणत्याही पद्धतीनं पे करा, फ्री नाही. ओके, मग तुम्हाला हे सांगतोय याचा अर्थ डेफिनेटली तुमच्याही वेळेचा आणि तुमच्या एफर्टचा मी आदर ठेवतोय. चालेल, तर सुरुवात करूया आपण. तर सर्वात प्रथम मी आता स्क्रीन शेअर पण करेन बरं काय, आणि त्याच्यामध्ये वन बाय वन आपण जाऊ. ओके, तर ब्रॉडकास्ट सुरू करतोय. ओके, रेकी नाही. ओके, मी रेकी पण शिकवतो बाय द वे. अरे यार, हे काय झालं. हा, तर आता बघू शकता, तर आपल्या हा फ्री न्यूमरॉलॉजी कोर्स आहे, फाउंडेशनचा कोर्स आहे. माझं नाव आहे रसेल महाराज. आणि सध्या आपण बघूया की ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला शिकायला मिळणार आहे. ओके, तर शक्यतो तुम्ही जर मोबाईलवर हे बघत असाल तर काय करा की ते रोटेट ऑन करा, स्क्रीन रोटेट ऑन करा आणि हॉरिझॉन्टल स्क्रीन मध्ये बघा. ओके, तर तुम्हाला ते जास्त चांगला एक्सपिरियन्स येईल. ओके, तर काय आता अंकशास्त्र. मग आता ते माझ्याविषयी थोडक्यात दिलं मी, मग त्यामुळे आता पुन्हा बोलत नाही. महत्वाचा माझा इंटेंट इथं महत्वाचा आहे, बाकीचं तुम्ही वाचून घ्या. ओके, मला वाटतंय स्ट्रॉंग इंटेंट डज एव्हरीथिंग. ओके, ते तुम्ही नंतर वाचून घ्या. पण तुमच्या माहिती करता मी शिक्षण क्षेत्रात बरीच वर्ष काम करतोय आणि मी एक पॅशनेट गुरु आहे, टीचर आहे, आणि मी एक स्वतः म्हणजे स्टुडंट पण आहे. मी शिकत पण सतत राहतो कोणत्या ना कोणत्या गोष्टी, आणि विद्यापीठात पण माझं दरवर्षी ऍडमिशन असतं, मी शिकत असतो. ओके, तर आता ह्या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहे. ओके, तर ऑफकोर्स अंकशास्त्र म्हणजे काय आहे ते शिकणार आहे. बाकी मग मूलांक भाग्यांक कसे काढायचे, प्रत्येक अंकाचे गुणधर्म काय आहेत. परंतु तुम्ही जे रीलमध्ये बघितले ते नाही बरं का. रीलमध्ये बऱ्याच वेळा काय सांगितलेलं असते, जे तुम्हाला ऐकायला आवडेल ते सांगितलेलं असते, फक्त ते मनोरंजन म्हणून सांगितलेलं असते. रील म्हणजे काय ऍक्च्युली म्हणतात ना ट्रू नॉलेज नाही.
हे लक्षात घ्या. अगदी मी स्वतः सुद्धा जेव्हा रील करतो थोडंसं त्याला मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करतो. मग मग त्यामुळं बाकीचे तर लोक म्हणजे म्हणजे कोणत्याही लेवलला जायला तयार आहेत. ओके, त्यामुळं कृपया तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवरचे रील्स बघून तुम्हाला न्यूमरोलॉजी कळली असं समजत असाल तर तसं नाहीये. तुम्ही फक्त स्वतःच थोडं एंटरटेनमेंट झाले, तुम्हाला एक एक वरवरची आयडिया आहे. ओके, तर आपण बघणार आहे की कुठलाही फिल्टर न लावता. ओके, जे खरं प्रत्येक नंबरचे खरे खरे गुणधर्म काय, भरपूर वेळा आपण चांगले गुणधर्म बघितलेले असतात, वाईट गुणधर्म पण आपण बघणार आहे. ओके, वाईट गुणधर्मवाले रील चालत नाहीत इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, युट्यूबवर कुठंच, त्यामुळे ते बनत नाही. ओके, मग तेही माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आणि चांगले गुणधर्म तर आपण सांगणार. लकी डेट्स आणि लकी डेज कोणते, लकी कलर कोणते, करिअर प्रोफेशनच्या निवडीबद्दल. मग ह्यात हे 5 दिवसांचं लेक्चर संपता तुम्हाला हे पण कळेल की तुम्हाला न्यूमरोलॉजिस्टच व्हायचं आहे का अजून काय व्हायचंय ते पण कळेल. आताच शक्य आहे की तुम्ही आज न्यूमरोलॉजिस्ट म्हणून आला असाल. मग माझं तर ही त्याच्यात आहे की तुम्ही न्यूमरोलॉजिस्ट होणार म्हटला तर मग मी तुम्हाला लगेच चला या रे मला कोर्स विकणार असं म्हणणार. मग जेवढे न्यूमरोलॉजिस्ट होतील तेवढं चांगलं, तसं माझं नाहीये. मी एवढंच म्हणणार किंवा तुला न्यूमरोलॉजिस्ट आता 5 दिवसाच्या नंतर खरोखर व्हायची इच्छा आहे का, नाही, ठीक आहे, मग तू दुसरं क्षेत्र निवडा असं मी म्हणजे विनयानं सांगेन, लक्षात घ्या. सो मग आता इथं काय आहे की मी तुम्हाला न्यूमरोलॉजीचं एक प्रॉपर फाउंडेशन देणार आणि त्यानंतर त्या बेसिसवर तुमचं करिअर जे आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्हाला कळेल, योग्य दिशा तुम्हाला मिळेल. मग भले तुम्ही ती न्यूमरोलॉजी असेल किंवा ते ऍस्ट्रॉलॉजी असेल किंवा अजून कुठलं तरी वेगळंच फील्ड असेल जिथं तुम्ही जाल, ज्याच्याशी त्या न्यूमरोलॉजीचा काही संबंध नाही, परंतु तुम्हाला आयुष्यात योग्य गायडन्स मिळेल आणि तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट मिळून तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचं पण ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकेल. ओके, सो त्या दृष्टिकोनातून हे लक्षात घ्या. मग इथं पुन्हा सांगतो मी, आम्ही कोर्स सेलिंगसाठी बसलेलो नाही. मी नीट आणि जेईचा टीचर आहे. सगळ्यात जास्त डिमांड ह्या विषयाला आहे, फिजिक्सला तिथं. ओके, मग तिथं पण आम्ही हेच म्हणतो की बाबा तुला कॉमर्सला जायचंय का, तू कॉमर्सला जा. ओके, माझ्या क्लासला ऍडमिशन घ्यायचंय म्हणून नीट कर असं म्हणत नाही. तुला कॉमर्समध्ये आवड आहे, तुझं जो कल चाचणी जी असते म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये तुला कॉमर्समध्ये जास्त मार्क आलेत का सायन्सपेक्षा, ठीक आहे सायन्स तू कॉमर्सला जा, आमच्याकडे नको ऍडमिशन घेऊ. असं अशा पद्धतीनं आम्ही काम करतो हे लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला मी ह्याची 100% गॅरंटी देतो की तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल तुमच्या हिताचा, माझ्या हिताचा सल्ला दिला जाणार नाहीये, लक्षात घ्या. ओके, करिअर प्रोफेशन रेमेडीज सांगितल्या जातील, प्रॅक्टिकल लाईफ ऍप्लिकेशन आणि सेलिब्रिटी लोकांचं केसेस आपण बघू. कारण कसं की भरपूर लोकांना ते माहीत असतात, मग रिलेट करता येतं म्हणून. आणि इव्हन कॉमन लोकांचे केसेस पण आपण बघू. ओके, कॉमन लोकांचे केसेस. ओके, तुमच्या माझ्यासारखे. तर अजून कोणतं की अंकशास्त्र. मग आता हे काय आहे, तर मग बघा की एकतर ते नंबर्सच्या माध्यमातून कसं आहे की एक जीवन समजण्याची कला आहे. ओके, आणि प्रत्येक अंकामागे काय आहे, एक एनर्जी, एक फ्रिक्वेन्सी आहे. आणि प्रत्येक जन्मतारीख काय करते, आपली पर्सनॅलिटी ठरवते, आपलं करिअर ठरवते. ओके, आपलं लक, आपला स्वभाव, या सगळं त्याच्या माध्यमातून ते ठरतं. मग न्यूमरॉलॉजी समजल्यामुळे काय होतं की आपण स्वतःला समजायला लागतो, आपली स्वतःशी नव्यानं ओळख होते आणि त्यामुळं आपण आपल्या आयुष्यात निर्णय जास्त चांगले घेऊ शकतो, योग्य घेऊ शकतो. चुकीचे निर्णय असतील तर त्याचं ते आपल्याला रिअलाइज होतात आणि ते आपण बदलू शकतो, ते बदलण्याची हिंमत आपल्यामध्ये येते. ओके, तर हे अंकशास्त्राचा फायदा आहे. ओके, फ्रीडमॅनचं कोट आहे ते विसरून जा, तर ते वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की झालं अवघड शिकवणं. मी मुद्दाम ठेवलंय किंवा अवघड पद्धतीनं पण एखादा विषय शिकवता येतो, सोप्या पद्धतीने पण शिकवता येतो. आता हे झालं थोडंसं काय क्लिष्ट पद्धत, तो वाचून सोडून द्या, त्याने काय फरक पडत नाही तुमच्या न्यूमरोलॉजी अंडरस्टँडिंग मध्ये. ओके, तर हा खूप मोठा फिजिसिस्ट, एक फिजिक्स मधला एक महान शास्त्रज्ञ, त्यांना एवढंच म्हटलंय की हे निसर्ग म्हणजे कसं आहे, बुद्धिबळाच्या खेळासारखं आहे. की समजा दोन माणसं बुद्धिबळ खेळतायत आणि तुम्हाला बुद्धिबळ येतच नाही, काहीच तुम्हाला त्यातलं एक अक्षर माहित नाही, तर तुम्ही काय करू शकता, फक्त बुद्धिबळाचा जो खेळ बघा आणि त्या खेळाडूंनी तुम्हाला नियम सांगायला नकार दिलाय. ते म्हणले की मी नियम सांगणार नाही, तुझं तू आमचा खेळ बघ आणि तुझं तू समजून. मग निसर्ग तसा आहे की निसर्गात घटना घडतात आणि आपण त्यांना समजून घेतो, निसर्गाचे नियम समजतो. तसंच आपण मग न्यूमरोलॉजीच्या माध्यमातून ह्या नंबर सायकलचे नियम समजतो. ओके, आणि त्या माध्यमातून आपण स्वतःला गाईड करू शकतो, इतरांना पण गाईड करू शकतो. ओके, निसर्गाचे नियम निसर्गाचा ऑब्झर्वेशन केल्यानंतर कळतात. ऑलराईट, तशाच पद्धतीनं मग हा असा एक खेळ आहे बुद्धिबळाचा, असं समजा की तुम्हाला जिथे थांबायचं आहे, तुम्हाला नियम सांगितले जाणार नाहीत, पण तुम्ही तो खेळ बघत राहिला की तुम्हाला नियम कळतील
आणि मग एकदा तुम्ही नियम कळले की त्या नियमांचा वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करू शकता स्वतःच्या जीवनामध्ये. ओके. तर मग आता मी थोडंसं काय करतो की आपण शक्यतो म्हणजे पीपीटीच्या पेक्षा आपण आहे ना डायरेक्ट आपण फेस टू फेस बोलू. ठीक आहे, थांबा. मी थोडंसं स्क्रीन शेअर थांबवतो आणि पुन्हा समोर बोलतो. ओके. ठीक आहे. आता बघा, तुम्ही मला सांगा. ओके. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग थांबलेलं आहे. बरं, हे बघा की स्क्रीनवर जे आहेत, शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवा. मला पुन्हा ते भिंतीशी बोलण्यासारखाच येतोय की अरे हा, ही भिंत काय म्हणते, हा दीपक नावाची भिंत आहे इथं, अजून कोण कविता कदम नावाची भिंत आहे, त्याच्यावर पोस्टर पण लावलेलं आहे. ओके, त्यांचं स्वतःच असावं. बरं, हरकत नाही. तर मला सांगायचं काय की जसं हे बघा, तीन आता तुम्ही जर बघाल न्यूमरॉलॉजीच्या दृष्टिकोनातून की न्यूमरॉलॉजी आपलं भविष्य प्रेडिक्ट करते याची गॅरंटी काय. तर आपण ते असं म्हणू शकतो की जसं हे युनिव्हर्स आहे, तर ह्या युनिव्हर्समध्ये काही युनिव्हर्सल लँग्वेजेस आहेत. तुम्ही सांगू शकता मला एक दोन युनिव्हर्सल लँग्वेजेसची उदाहरणं पटकन सांगा. येस, येस, पटकन बोला. हा, विद्या मॅम. आता मॅनिफेस्टेशन, हा, मे महिना चालू आहे ना, लॉ, त्यामुळे सगळे लोक फिरायला गेलेत. आता बॅचेस छोट्या असतात असं आहे, आणि ऍक्टिव्ह लोक गेलेत आता फिरायला खूप, तेव्हा आपल्या सगळ्यांनाच बोलायला गेलेत. हा, सांगा. मॅनिफेस्टेशन, हा, मॅनिफेस्टेशन. हा, मॅनिफेस्टेशनसाठी आपण न्यूमरोलॉजी वापरू शकतो. पहिलं काय, किंवा मॅनिफेस्टेशन ही युनिव्हर्सल लँग्वेज असं म्हणणार नाही मी. जसं म्युझिक ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. म्हणजे एखादं म्युझिक असेल, त्यातनं एक समजा मोटिवेशनल म्युझिक असेल, तर तिथं तुम्हाला ती भाषा येत असो नसो, पण त्या वाद्यांनी ते मोटिवेशन वाली फिलिंग आपल्यामध्ये येते. ओके. कुठं समजा रोमॅन्टिक फिलिंग वालं म्युझिक असेल, तर त्यांना तशा पद्धतीचं फिलिंग जनरेट होत असते. कुठं अँगर जनरेट होत असतो. सो म्युझिक ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे. अजून कोणती युनिव्हर्सल लँग्वेज आहे? समजा मी विचारलं काय ही म्हणतो आपण युनिव्हर्सल लँग्वेज कोणती? इशाऱ्यांची भाषा आहे, फेशियल जेस्चरची भाषा आहे, आणि बॉडी लँग्वेज. ओके. असे शोल्डर्स असतील, आपण म्हणतो काय कॉन्फिडंट आहे, असे असतील. आपण म्हणतो काय, अरे माणूस खूप निराश दिसतोय, हताश दिसतोय. तर सांगण्याचं तात्पर्य, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्सप्रेशन्स ही सुद्धा युनिव्हर्सल लँग्वेज आहे. जसं की राग. राग आलेला चेहरा, मग भले तो भारतातल्या माणसाचा असो, तो पाकिस्तानी माणसाचा असो, तो आफ्रिकेतल्या माणसाचा असो, तो अमेरिकेच्या माणसातला असो, साधारण एकसारखाच दिसतो. ओके. बस. मग म्युझिक, बॉडी लँग्वेज, चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स, तसंच त्याच्याही पेक्षा जास्त युनिव्हर्सल असलेली लँग्वेज असेल तर ती आहे नंबरची भाषा, आकड्यांची भाषा, गणिताची भाषा. मग त्यामुळे आपण म्हणू शकतो की संपूर्ण जगात आकड्यांची भाषा ऍप्लिकेबल आहे. ऑलराईट. मग पहिला मुद्दा हा झाला की आकडे, प्रत्येक आकडा आपल्याला काहीतरी सांगत असतो, त्याच्या मागे काहीतरी अर्थ लपलेला असतो, आणि तो अर्थ आपल्याला समजायला लागला की आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडणार आहेत त्या प्रेडिक्ट व्हायला लागतात, आणि आपण इतरांच्या आयुष्यातल्या घटना सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो. हा एक मुद्दा झाला. मी लगेचच मुलांक एक कसा असतो, मुलांक दो वाले व्यक्ती ऐसे होते हैं, मुलांक तीन असलं नाही करणार आहे मी लगेच. ओके. हा, आणि ते पण असले रील की बाबा, मुलांक दो के व्यक्ति बहुत ही सेंसिटिव होते हैं, इनको बहुत ही दया आती है अपने ऊपर दूसरे ऊपर, असले काहीतरी, इनको हमेशा अपने साथ पकड़ के रखें, इनको कहीं मत जाने दें, अशा टाईपचं नाही सांगणार आहे मी इथं. ह्याला काय न्यूमरोलॉजी म्हणत नाहीत. कमॉन. मग मी पण थिएटर आर्टिस्ट आहे, मी ह्याच्यापेक्षा भारी करू शकतो असल्या गोष्टी, पण नाही आहे ना ते, ती न्यूमरोलॉजी नाही आहे, ती नौटंकी आहे, लक्षात घ्या. ओके. मग मग मला काय म्हणायचं की त्याला एंटरटेनमेंट म्हणून बघणं चांगलं आहे, पण त्या रील्सना तुम्ही न्यूमरोलॉजी म्हणून बघू नका. मग आता आपण बघूया की मग न्यूमरोलॉजी मध्ये मग आता हे कुठून प्रिडिक्शन्स येतात, म्हणजे ती पॉवर कुठून येते. तर अजून तुम्ही बघा की संपूर्ण जग आहे ते सायकल्स मध्ये चालतं, सायकल्स, चक्रांमध्ये चालतं. जसं की एक उदाहरण तुम्ही देऊ शकता की कोणतं चक्र तुमच्या आजूबाजूला आहे. जसं की पाऊस पडणे. ओके. तो समुद्रात पडतो, तो नद्यांमध्ये पडतो, किंवा नदीतलं पाणी पुन्हा समुद्रात जातं, पुन्हा बाष्पीभवन होतं. याला काय म्हणतात, कोणतं चक्र आहे? जलचक्र. ओके. तसंच उष्म्याचं चक्र पण आहे. ओके, उष्णतेचं चक्र. हे सगळं आपण शिकलेलं आहे शाळांमध्ये. ओके, ते विसरलं असं हरकत नाही, पण निदान नावं आठवून बघा
की हीट सायकल आहे, वॉटर सायकल आहे, कितीतरी जे न्यूट्रिएंट्स असतात, की कार्बन डायऑक्साईडचं सायकल आहे, खूप सारं हे सगळं तुम्ही शिकलाय की CO2 पण पूर्ण त्या निसर्गामध्ये सर्क्युलेट होत राहतो. मग तसंच आपल्या शरीराचं सायकल आहे. दर 24 तासांनी त्याला आपण म्हणतो ना की सेम एका ठराविक वेळेत झोप येते, ठराविक वेळेत म्हणजे ना अतिशय फ्रेश वाटतं, ठराविक वेळेत खूप आळस वाटतो, ठराविक वेळेत डिप्रेस्ड वाटतं. दर 24 तासांनी ठराविक वेळेला भूक लागते. सर्केडियन रिदम, सर्केडियन सायकल ऑफ युअर बॉडी, आपल्या बॉडीचं 24-24 तासांचं सायकल आहे. सीझनचं सायकल आहे 4-4 महिन्यांचं. ओके. मग अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यात सगळीकडे सायकल्स चालू आहेत. तसे खूप उदाहरणं देता येतील. ओके. परंतु आपल्याकडे जो ऑडियन्स आहे, आपले जे सगळे विद्यार्थी आहेत ते सर्व वयोगटातले आहेत. त्यामुळं मी तुम्हाला सोपे सोपे उदाहरणं फक्त देणार आहे. नाहीतर बायोलॉजी पासून ते केमिस्ट्री पर्यंत आणि ऍटॉमिक सायन्स पर्यंत उदाहरणं देता येतील. त्याच्यात मी मुद्दाम घुसत नाहीये. अतिशय सोप्या शब्दात मी सांगतोय. सीझन सायकल, बॉडीचं सायकल, पुन्हा पाण्याचं वॉटर सायकल, पुन्हा उष्णतेचं सायकल, अशा प्रकारचं किंवा दिवस रात्रीचं जे सायकल आहे ते दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस, असं. मग अशी सगळी सायकल्स. मग आपल्याला माहिती आहे की आता रात्र झाली, मग आपल्याला माहित असतं की अरे सूर्य उगवणार आहे. असं कधी झालंय का की खूपच रात्र झाली आणि एवढी रात्र झाली, एवढी रात्र झाली की पुन्हा काय सूर्यच उगवला नाही? असं नाही होत. मग सांगण्याचं तात्पर्य काय की हे सायकल्स म्हणजे पूर्ण जी सृष्टी आहे ही ह्या चक्रांवर स्थिर आहे. या चक्रांच्या माध्यमातून ही सृष्टी जीवन जगते. मग तसं आपल्या आयुष्यात पण तेच तेच सायकल्स असतात. दर 9 वर्षांनी आपल्या आयुष्यातल्या घटना रिपीट होतात. काही पण असेल, समजा कोणतं एखादं तुम्ही मोठं यश मिळवलं, समजा कधी 2026 साली, तर शक्यता की तेवढंच मोठं यश तुम्ही पुन्हा 2035ला मिळवाल. किंवा समजा 2024ला एखाद्याला खूप मोठं कर्ज झालेलं, कर्जबाजारी झालेला तो माणूस प्रचंड, मग त्यातनं बाहेर आला म्हणा, पण पुन्हा शक्य आहे की 2024 नंतर तो 2033ला तशाच सायकलमध्ये जाऊ शकतो. असं. सो दर 9 वर्षांनी आपल्या आयुष्यामध्ये ह्या घटना रिपीट होतात. ओके. मग त्यामुळं आपण जर सायकल्सना समजलं, आपल्या आयुष्यातले जर पॅटर्न्स आपण बघितले, एखाद्याचा जर तुम्ही पास्ट प्रेडिक्ट करू शकला तर तुम्ही त्याचा फ्युचर प्रेडिक्ट करू शकता. हा साधा नियम आहे. ओके. सो मग आपण आता त्यानुसार बघूया की मग न्यूमरॉलॉजी, मग एकतर बिकॉज ऑफ सायकल्स इन नेचर हे वर्क होतं आणि बिकॉज ऑफ द युनिव्हर्सल लँग्वेज ऑफ नंबर्स न्यूमरॉलॉजी वर्क होतं असं आपण खात्रीशीरपणे सांगू शकतो. ओके. पुन्हा आता स्क्रीन शेअर करतो आणि तेच ना, आता ही भिंती बघण्यापेक्षा या काळ्या काळ्या रंगाच्या मी जर अशा स्लाइड बघतो कलरफुल. हा. येस. ठीक आहे. आता बघा, तर आता काय आहे, कुठं गेलं ते. हा. तर युनिव्हर्सल भाषा ते आपण बघितलं. प्रेमाची भाषा पण युनिव्हर्सल असते, पण त्याच्याविषयी नको बोलायला, नाही का. एकदा बोलायला लागलो की आपण थांबणार नाही. म्हणजे बघ, सायकल्स, आता सायकल्स विषयी पण बोललो मी. ओके. मग तसं संख्यांचं चक्र आहे, 1 ते 9. 9 नंतर काय होतं, पुन्हा 10. 10 म्हणजे काय, 1+0 म्हणजे पुन्हा एकच आला. ठीक आहे. पुन्हा 11. 11 म्हणजे काय, 1+1 2. म्हणजे 11 हे 2चं रूप आहे, 12 हे 3चं रूप आहे, 14 हे 13 हे 4चं रूप आहे, 14 हे 5चं रूप आहे नवीन. मग एकच गोष्ट रूप बदलून बदलून येत राहते आपल्या समोर. सो आपण मग म्हणू शकतो की मग ह्या आकड्यांच्या रूपात काहीतरी दडलेलं आहे. मग इथं हे वॉटर सायकलचं एक्झाम्पल दिलंय, बायोलॉजिकल क्लॉकचं एक्झाम्पल दिलंय. भरपूर आम्ही कष्ट घेतलेले आहेत हे थोडंसं इंटरेस्टिंग बनवण्यासाठी. ओके. ठीक आहे. आणि मग मग ह्या स्लाइडकडे नंतर येऊया, म्हणजे कसं की थोडंसं तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर झाल्यानंतर मग येऊया इकडं. ठीक आहे. मग आता बघूया आपण की आपल्या लकवरती प्रभाव करणारे कोणते कोणते घटक आहेत. आता हे हे खूप महत्वाचे नाहीत असं नाहीये, ते आहे, हे खूप महत्वाचे आहेत बरं का. ते एक मिस्टेक झाली आज, ते टायपो झालाय तिथं. ओके. तर मग लकवरती प्रभाव करणारे कोणते कोणते घटक आहेत. पहिलं तर काय आहे की एकतर इंटरनल फॅक्टर्स आहेत. इंटरनल फॅक्टर म्हणजे काय की जे तुमच्या जन्मतारखेतनं येत आहेत, जन्मतारखेतनं. मग मग जन्मतारखेत तारीख एवढी का महत्वाची, म्हणजे हे सगळे मूलांक, भाग्यांक, राशी अंक, नामांक, तुम्ही सांगू शकता का तुमच्यापैकी कोणी मला की हे सगळे अंक जन्मतारखेच्या बेसवरच का ठरवायचे, त्यालाच काय एवढा टिळा लावलाय, काय आहे त्याच्यामध्ये असं? कोण सांगेल? स्वतःला अनम्यूट करा आणि सांगू शकता. चुकलं तरी हरकत नाही, परंतु तुम्ही एक स्वतःचं मत मांडा. येस. कम ऑन. इतना सन्नाटा क्यों है भाई? आता हे बघा, मला तर फक्त निळी स्लाइड दिसते. आता तुम्ही काय करताय मला दिसत नाहीये.
ओके. होपफुली हे जे आहेत ते सगळे लोक पळून गेलेले नसतील. ओके. ठीक आहे. तर हरकत नाही, न्यूटन भिंतींना शिकवायचा, रिकाम्या भिंतींना. मी पण शिकू शकतो, मी पण फिजिक्स टीचर आहे, हे बघ. तर आता काय, लक वरती प्रभाव करणारे घटक कोणते कोणते आहेत? आता पहिलं तर आपण म्हटलं की आता मग जन्मतारखेचा कसा, जन्मतारखेचं इतकं महत्व काय? जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा त्या तारखेवर, म्हणजे त्या त्या दिवशी कोणत्या तरी ग्रहाचा प्रभाव जास्त होता. ओके. आणि इतर ग्रहांचा प्रभाव तुलनेनं कमी होता. मग काय होतं की जेव्हा आपण जन्माला येतो, लक्षात घ्या. ओके, आता ही गोष्ट तुम्हाला मी थोडंसं काय करतो की हे स्क्रीन शेअरिंग स्टॉप करून सांगतो बरं का. थांबा. ये थोड़ा सा ये बात जो है आंखों में हाथ, एक मिनट, हाँ। ठीक है. अभी ये बात है आंखों में आंख डाल के होनी चाहिए. देखो, जन्माला जेव्हा तुम्ही येता, काय असतं की तेव्हा ग्रह ताऱ्यांची आकाशात काही रचना असते. मग तेव्हा सर्वात जास्त प्रभाव तुमच्यावर त्या दिवशी ज्या ग्रहाचा असेल, त्या दिवशी जो ग्रह पृथ्वीवर सर्वात जास्त जास्त प्रभाव टाकत असेल, त्याचा आपल्यावर पण प्रभाव पडतो. मग मग हे कसं आहे की त्या, हा बरोबर आहे विद्या मॅम, बरोबर आहे. मग कसं, जर तुम्ही, ते कोडॅकच्या कॅमेऱ्यासारखं आहे. कोडॅकचा जो फिल्मवाला कॅमेरा होता ना, फिल्मवाला 36, त्याच्यातनं फोटो निघायचे बघा. आता यातल्या थोड्याशा, काय म्हणतात ना, 1990s किड्स आणि त्याच्या आधीच्या लोकांना माहित असेल, यात जेन्झी लोकांना माहित नसेल एवढं. पण असं एक काळं फिल्म असायचं. फ्लॅश मारला की त्याच्यावर ते काय यायचं, एक फोटो यायचा. फोटो म्हणजे कसा, निगेटिव्ह, असा पांढऱ्या पांढऱ्या आकृत्या यायच्या काळ्या बॅकग्राऊंडवर. पण त्याला म्हणतो आपण फर्स्ट एक्सपोजर. म्हणजे ते काळी फिल्म, काळी शार फिल्म, तुम्ही एक असा फोटो मारला की ती पांढरट व्हायची, आणि पुन्हा ती धुतल्यानंतर मग त्याच्यावर तो फोटो तयार व्हायचा. पण तीच समजा तुम्ही ती रीळ एकदा वापरली असेल, तर पुन्हा तुम्ही दुसरा फोटो त्याच रीळवर रिपीट नाही काढू शकत. म्हणजेच काय, की त्या काळ्याशार रीळवर पहिलं जे प्रकाशाचं एक्सपोजर पडायचं तेच मॅटर करायचं. सेकंड, थर्ड, फोर्थ एक्सपोजर ऑफ लाईट डिडंट रिअली मॅटर. ओके. म्हणजे काय, की ते कायमस्वरूपी प्रभाव त्या पहिल्या एक्सपोजरचा त्या फिल्मवर पडतो. तसं आपण जन्माला येतो तेव्हा आपण पण तशी काळीशार पाटी असतो. आणि पहिलं जे ग्रहांचं एक्सपोजर आहे, ते जे छापलं जातं, ते कायमचं ठरतं आपल्यासाठी. मग त्यामुळं काय होतं की तेव्हाचे जे काय पॅटर्न्स आहेत, म्हणजे ते पहिलं जे तुमचं एक्सपोजर झालं, त्या एक्सपोजरमध्ये जे पॅटर्न्स लपलेले आहेत, तेच पॅटर्न्स तुमच्या आयुष्यामध्ये दर 9-9 वर्षांनी वेगवेगळ्या रूपामध्ये मॅनिफेस्ट होत राहतात. मग अशा पद्धतीनं तुमचं आयुष्य तुमच्या जन्मतारखेच्या बेसवर प्रेडिक्टेबल बनतं. आणि ज्योतिष, आता ज्योतिषचा जेव्हा आपण कोर्स घेऊ तेव्हा त्याच्याविषयी डिटेल बोलू. मग ज्योतिषमध्ये तर आपण वेळ पण बघतो आणि अजून थोडंसं डिटेलमध्ये जातो. ओके. मग मग सांगण्याचं तात्पर्य काय, की मग फर्स्ट एक्सपोजर इज द नेम ऑफ द गेम. आणि ते म्हणजेच तुमची जन्मतारीख. मग त्या जन्मतारखेच्या बेसवर मग मुलांक, भाग्यांक, राशी अंक, या म्हणता येईल ना, ह्या टेम्पलेट्समध्ये तुमचं भाग्य ते लपलेलं आहे, असं. आणि नामांक कसं आहे, आता नामांक मात्र जन्मतारखेशी संबंधित नाही आहे. पण तुमचं नाव आहे ते, आपण म्हणतो लहानपणी कोडं घालायचो आपण, की कोणती अशी वस्तू आहे जी तुमची स्वतःची आहे, परंतु तुम्ही ती वापरत नाही आणि सगळं गावच ते वापरते. मग ते कोणतं, तर ते तुमचं नाव. ओके. मग बाकीचे लोक तुमचं नाव जेवढं वापरतात, तेवढे त्याचे व्हायब्रेशन्स या जगात पसरतात. आणि ते नेम नंबर चांगला की वाईट कसा असेल, तसं तुमचं भाग्य पण त्यांनी प्रभावित होतं, असं आहे. सो मग अशा पद्धतीनं हे 3 अंक, म्हणजे कोणते, मुलांक, भाग्यांक आणि राशी अंक, हे झाले जन्मतारखेतनं आलेले इंटरनल फॅक्टर्स. आणि तुमचा नेम नंबर हा तुमचा नावात आलेला इंटरनल फॅक्टर, हा तुमच्या लक किंवा तुमच्या नशिबाला खूप जास्त प्रभावित करतो. ओके. आणि मग एक्सटर्नल फॅक्टर्स पण प्रभावित करतात. ओके. मग कोणते एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, मग ते तुम्ही सांगू शकता. मगाशी लिस्ट होती, कोणी सांगू शकते? मुद्दाम ती लिस्ट मी समोर ठेवत नाही. देखो मी कसं आहे, हाडाचा शिक्षक आहे. मी मुद्दाम कधी कधी बोर्डवर लिहित नाही, मी इथं हवेमध्ये गोष्टी इमॅजिन करायला लावतो. मग त्यामुळे पीपीटी मी सारखे वापरणार नाही. तुमचं जे ब्रेन आहे ना, तुमच्या ब्रेनचं जे व्हिज्युलायझेशन आहे, ते पण वर्क झालं पाहिजे. तुम्ही वापरा. ओके. तुम्ही सांगा आता, किंवा तुम्ही आठवून बघा काय होतं त्याच्यावर. आणि आठवत नसेल, वेहिकल नंबर. आता तुमच्या ओरिजिनल लॉजिकनुसार सांगा काय काय तुम्हाला सुचते, की अजून कोणते असे बाहेरचे नंबर्स आहेत जे आपल्या नशिबाला अफेक्ट करतात. सांगा बघूया, कोणते आहेत वेहिकल असे. नंबर. सांगा. वेहिकल प्रतीक्षा नंबर. आहे. प्रतीक्षा पण काय लपूनच बसलेली दिसते ही. अरे कोण,
फोन व्हिडिओ नंबर, सांगायला तयार नाही. काय हे? काहीतरी मोबाईल लपवलं नंबर, तुम्ही. फोन हा, नंबर, नुसतं सेलफोन बडबड. हा, नंबर, व्हेकल नंबर खूप सेलफोन छान. वे नंबर. रोहिणी बोलतात काय आहे की व्हेकल नंबर, मोबाईल नंबर छान. मोबाईल नंबरनी पार्टनर डेस्टिनी अफेक्ट होते, व्हेकल नंबरनी पार्टनर अफेक्ट होते. नंबर तुम्ही ज्या घरामध्ये राहताय त्या घर नंबरनी तर खूप जास्त अफेक्ट होते. सेलफोनचा पार्टनर नंबर, बरोबर नंबर आहे विद्या मॅम, बरोबर आहे. येस राजेश, तुम्हाला काय म्हणायचंय का? हा, अजून पार्टनर मुलांक संगीता मॅम. हा, हा तुम्ही बोलू शकता. स्नेहल मॅम तुम्ही पण बोलू शकता. सुप्रिया, सुप्रिया मॅडम. आता ह्याच्यात आहे बघा, तुम्ही कॅमेरा ऑन केला नाही त्यामुळं कोण काय वयाचं आहे ते पण मला समजत नाही, असं आहे ना. त्यामुळं काय कुणाला काय बोलायचं, ताई बोलायचं का म्हणतात ना मॅम बोलायचं, काय समजत नाही. हा सांगा. तर हा प्रॉपर्टी नंबर, प्रॉपर्टी नंबर पुन्हा तुमचा एक तर बिझनेसचा प्रॉपर्टी नंबर, पुन्हा तुमचा रेसिडेन्शियल वाला जो आहे तो घर नंबर, तो अफेक्ट करतो. व्हेकल नंबर झाला, पुन्हा कोणता व्हेकल नंबर झाला, मोबाईल पार्टनर नंबर झाला. नंबर येस. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजून कोणतं की तुमच्या अवतीभोवती असलेली माणसं, ते पण तुमचं आयुष्य अफेक्ट करतात. म्हणजे कोण? ओके. तुमचं रिलेटिव्ह. तुमचे पती किंवा तुमची पत्नी, किंवा लॉंग टर्म रिलेशन मध्ये कुठले असाल तर ते त्यातले जे काय पार्टनर असतील ते, तसंच तुमचे आई वडील. कारण जेव्हा माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांचाही एकमेकांच्या आयुष्यावर परिणाम होतो. त्यांच्याही किंवा इवन हेच नाही, तुमची मुलं. असं आपण म्हणतो ना की एखाद्या मुलाच्या जन्मामुळं, ठीक आहे आपण म्हणतो की आमचं भाग्य पालटलं, खरं असतं ते. ओके. किंवा लग्न झाल्यामुळे सुद्धा भाग्य बदलतं. लग्न म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघा की लग्न झाल्यानंतर एखाद्याचं करिअर ग्रो व्हायला लागतं, किंवा हम्म. दुसरं पण होतं, निगेटिव्ह पण होऊ शकतं. एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर नेमकं भविष्य फार म्हणजे फारच निगेटिव्ह वळण घेतं, असं पण होतं. सो जेव्हा तुम्ही नवीन नवीन माणसाशी जोडले जाता, नवीन माणसाशी जोडलं जाणं म्हणजे कसं, एकतर लग्नाच्या माध्यमातून किंवा रिलेशनच्या माध्यमातून. ओके. किंवा अजून कोणता असेल, जन्माच्या माध्यमातून, नवीन जन्म झाला एखाद्या घरी तर त्यातनं तुम्ही जोडले जाता. आणि जर समजा तुमची संगत तुटली तरी सुद्धा भाग्य अफेक्ट होतं. मी असं एक बघितलेलं आहे घर की जिथं एका व्यक्तीने बिझनेस बनवला, 60व्या वर्षी ते रिटायर झाले, 90व्या वर्षी वारले. परंतु आणि त्यांचे नातू चालवत होते तेव्हा बिझनेस, ते वारले तेव्हा. पण ते वारल्यानंतर त्या बिझनेसला घरघर लागली. असं का झालं? मग ते 60व्या वर्षी रिटायर झाले, त्यानंतर त्यांनी काय फार लक्ष दिलं नव्हतं बिझनेसमध्ये, पण तरी पण बिझनेस मस्त चालला. पण कारण ती व्यक्ती हयात होती, तर त्या व्यक्तीची जी एनर्जी आहे, त्या व्यक्तीचं लक त्या बिझनेसला लाभत होतं. त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यानंतर त्या बिझनेसला म्हणजे हे लागला, उतरती कळा लागली. मग सांगण्याचं तात्पर्य काय की इथं बघा, हे फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स मी डे टू डे लाईफमध्ये सांगतोय. हे सगळं मी अनुभवलेल्या गोष्टी सांगतोय माझ्या क्लायंटच्या बाबतीत. ओके. आणि मी स्वतः पर्सनल रिसर्च पण करतो. म्हणजे महत्वाचं काय की किरोचं पुस्तक वाचलं, परंतु निदान 15,000 केसेस मी स्वतः बघितलेल्या आहेत. अशा म्हणजे कोणत्या की गुगलवरच्या पण ज्या फेमस लोकांच्या आहेत आणि ज्या जन्मतारखा विश्वसनीय आहेत अशा. ओके. आणि आसपासची लोक, त्या सगळ्यांचा मी स्टडी केलाय. फक्त पुस्तकाच्या बेसवर न्यूमरोलॉजी करायची नाही. अजून मग हे एक सांगतो तुम्हाला की बाहेर प्रॉब्लेम काय आहे की कुठलं तर छोटंसं ते किरोचं पुस्तक वाचलं, तेच रट्टा मारलं, आणि पुन्हा एक न्यूमरोलॉजी कोर्स केला, आणि आणि त्या त्या गुरुनं जे सांगितलंय तेच तेच पोपटपंचीसारखं बोलत राहतात. खरं तर न्यूमरोलॉजी हा रिसर्चचा विषय आहे, लॉजी आहे हे. ओके, म्हणजेच काही सायन्स आहे हे. तर नॉलेज. मग फक्त पोथी पुराणावर नाही झालं पाहिजे, लक्षात घ्या. मग हे रीलमध्ये मला बोलता येत नाही एवढं सगळं. ते आता मग तो ह्या कोर्सचा फायदा आहे, किंवा हा कोर्स ठेवण्याचा उद्देशच हा आहे की मला रीलच्या माध्यमातून जे बोलता येत नव्हतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. ओके. तर मग फक्त आता किरो जो न्यूमरोलॉजीचा थोडक्यात म्हणू शकता की मॉडर्न न्यूमरोलॉजीचा पितामह मानला जातो, फादर ऑफ मॉडर्न न्यूमरोलॉजी. पण त्यांच्या पण काही गोष्टी चुकीच्या आहेत हे मला विनम्रपणे सांगायचं इथं. ओके. मग त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की बदलत्या काळानुसार रिसर्च केला पाहिजे की आत्ताच्या काळामध्ये कुठले ट्रेंड्स आहेत हे बघितलं पाहिजे. जसं की आपण आधी सांगायचो की जर शुक्र आणि चंद्र यांची युती असेल कुंडलीमध्ये तर त्या व्यक्तीचं लव्ह मॅरेज होणार, असं ज्योतिषी सांगायचे, असं आपण सांगायचो. पण हे कधी 50 वर्षापूर्वी ज्योतिषी तेच सांगायचे, 200 वर्षापूर्वी पण ज्योतिषी तेच सांगायचे, आता पण तेच सांगतायत. आपण एवढे जास्त लव्ह मॅरेज कसे काय व्हायला लागलेत? मग आता सगळ्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र आणि हे आहे का, शुक्राची युती? मग काय तुमचं डोकं स्वतः कधी वापरणार आहे तुम्ही? असं. मग सांगण्याचं तात्पर्य काय की हे ज्योतिषांना आणि न्यूमरोलॉजिस्टना लोक एवढं क्रिटिसाइज का करतात? रिसर्च करत नाहीत हे लोक, पोपटपंची करतात.
आणि मग पुन्हा मग ते उघडे पडतात, असं होते. मग न्युमरोलॉजी आणि ज्योतिषमध्ये नाही आहे प्रॉब्लेम, ते प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे, आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. असं आपण रिसर्च करायला पाहिजे. ओके. मग मग ते पण तुम्हाला इथं समजायला म्हणजे ते तो रिसर्च कसा करायचा हे मी सांगेन, किंवा कुठल्या डेट ऑफ बर्थचा रिसर्च करू नये. फॉर एक्झाम्पल, प्लेयर्सच्या डेट ऑफ बर्थचा रिसर्च करू नका, झोल आहे त्याच्यामध्ये. लक्षात आलं का तुमच्या? विराट कोहली नाही आहे, 2-3 वर्ष अजून त्याचं वय जास्त आहे. लक्षात आलं तुमच्या? असं आहे. मग या सगळ्यांनी काय केलंय की म्हणजे भारतात ती पद्धतच आहे, किंवा इतर बऱ्याच आशियाई देशांमध्ये पद्धत आहे की वय लपवायचं, कारण प्लेयरचं करिअर लवकर संपतं, तर वय जरा काय करायचं, त्याचं लपवायचं, त्याचं छोटं दाखवायचं. मग बऱ्याच वेळा मग आपण त्यांचा स्टडी करायला गेलो तर त्यांचे मुलांक कदाचित बरोबर येतील, भाग्यांक चुकले त्यांचे, किंवा शक्य की पूर्ण पूर्ण जन्मतारीखच बदलून टाकलेली असते, काहीच्या बाई असते. हे लक्षात घ्या. मग मग त्यामुळे मग जर तुम्हाला कोणी प्लेयरची न्युमरॉलॉजी सांगत असेल ना, तर त्यामुळेच तर मी रील केलेलं नाही प्लेयरचं न्युमरॉलॉजीचं, कारण एवढे ऑथेंटिक जन्मतारखा नाहीत. ऑथेंटिक जन्मतारखा मिळाल्या तर मी ते करणार आहे. असं. आणि हा सगळा झोल चालतो हे कोण पब्लिकली सांगत नाही ना, हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तिथं क्रिकेटिंग कम्युनिटीला विचारला की अरे हा अमुक अमुक प्लेयरचं खरं वय काय, तर ते सांगतील. पण ते ते फक्त बोलण्यापुरतं, पेपरवर वय कमी असतं. लक्षात येते तुमच्या? असं. सो हे पण बघा, एक कोणतरी न्यूरोलॉजिस्ट होता, तो म्हणतो की द किंग ऑफ न्यूरोलॉजिस्ट इन इंडिया, असं त्याने काहीतरी व्हिडिओ केला सुरुवातीला, आय एम द किंग ऑफ न्यूरोलॉजिस्ट. आणि त्यानंतर रणबीर अलाहाबादीचा व्हिडिओ केलाय, आणि त्याची जन्मतारीख टाकली आहे 2 जून. का? कारण गुगलवरती आहे. आणि त्या बेसवर पूर्ण सांगितलं की रणबीर अलाहाबादियाचं हे कॉन्ट्रोवर्सी का झाली, असं का झालं, तसं का झालं. पण त्याची खरी जन्मतारीख 2 जून नाहीये, 1 जून आहे. हे त्यानं त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितले. पण एवढा रिसर्च कोण करणार? असं आहे ना. मग थोडक्यात काय की चुकीच्या डेट ऑफ बर्थवर सगळा व्हिडिओ बनवला 12 मिनिटाचा, आणि स्वतःला किंग ऑफ न्यूरोलॉजिस्ट पण बनवून घेतलं. ओके. मग तुम्ही तुम्ही विचार करा, मग तुम्ही प्रभावित होणार ना आपोआपच. अरे हा फॉलोअर पण आहेत, या माणसाचा बिझनेस पण चांगला चाललाय, असं. मग मिस गाईड होता तुम्ही, हे मी म्हणतोय. ते जे काय न्यूमरॉलॉजिस्ट देशामध्ये चांगलं काम करतायत त्यांना आपला प्रणामच आहे. ते सगळंच वाईट काम करतात असं नाही, पण त्यांचं जे पब्लिक प्लॅटफॉर्मवर जे काम आहे ना, ते खूप लोकांपर्यंत पोहोचतंय, आणि त्यामुळं भरपूर लोकांना काय होतंय की जर चुकीचं काम असेल तर त्याचा फटका बसतोय, हे मला म्हणायचंय. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचं कौतुकच आहे. त्यामुळे मी कुठल्या असं काय ब्लॅक अँड व्हाईट मध्ये म्हणत नाही की कोण पूर्णपणे चांगलं आहे पूर्णपणे खराब, असं काही नाही. प्रत्येक जण ग्रे शेड मध्ये आहेत. पण शक्यतो आपण इथं ह्याची काळजी घेतली पाहिजे की आपल्या कामामुळं एक चुकीची थिअरी नाही बनली पाहिजे. ओके. येस. तर आता अजून एक गोष्ट आता तुम्हाला मग सांगतो की मग न्यूमरोलॉजीमध्ये मग आपण आता पुढं काय काय करणार आहे, म्हणजे जसं आता पहिलं तर काय की हे सगळे महत्वाचे नंबर्स आपण शिकून घेणार, इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स. तुम्ही सांगा कोणते जास्त फॅक्टर्स महत्वाचे आहेत, इंटरनल का एक्सटर्नल फॅक्टर्स? सगळ्यात जास्त महत्वाचे फॅक्टर्स कोणते आहेत तुम्ही सांगा. येस, कोण सांगेल? इंटरनल. हा, इंटरनल फॅक्टर्स, अगदी बरोबर आहे. कोण आहेत? स्नेहल बोलतायत. ओके. इंटरनल फॅक्टर्स बरोबर आहेत. तुझं आहे तुझ भाषेमध्ये तसं की सगळ्यात जास्त तुम्हाला तुमचे मूलांक, तुमचा भाग्यांक, तुमचा राशीअंक मॅटर करतो. पण सगळ्या रेमेडी कुठल्या सांगतायत की अरे तेच ना की याला गुळ दान करा, त्याला तिळगुळ दान करा, ह्याला लाल कपडा दान करा. ह्या रेमेडीज ह्या कशा आहेत? ह्या फार पोकळ आहेत. इतक्या पॉवरफुल रिझल्ट यांचा येणार नाहीत, लक्षात घ्या. ओके. असं. मग सगळ्यात पहिली रेमेडी तुम्ही कोणावर केली पाहिजे? स्वतःवर. समजलं? असं जसं की तुमचा मुलांक 1 आहे तर सूर्याला अर्घ्य द्या. का? कारण या. सूर्य उगवताना तुम्हाला उठायला लागेल. मग त्यातनं थोडक्यात काय, सूर्याला अर्घ्य देण्याचं ते रेमेडी का चांगली आहे? कारण त्यातनं तुम्हाला लवकर उठायची सवय लागते. तुमचा येस. थोडक्यात तुमच्या रुलिंग प्लॅनेट सूर्य आहे, तर त्याच्याबरोबर तुम्ही सिंक्रोनाइज मध्ये राहता, आणि तुमच्या रुलिंग प्लॅनेटच्या सिंक मध्ये तुम्ही राहिला तर तुमचं नशीब जोरात काम करतं. असं. मग सूर्याला अर्घ्य देण्याची रेमेडी जास्त पॉवरफुल आहे, पण लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. समजते का? असं. आणि मग त्याऐवजी ते महागडी रत्न घालतायत. महागडी रत्न घाला, पण ह्या सगळ्या बाहेरचा उपाय आहे. सगळ्यात जास्त प्रभावी उपाय हे आतले उपाय आहेत. मग तुम्हाला मी काय शिकवणार आहे ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट, की तुम्ही एखाद्याचं रिडिंग करा, भले त्याचे 2,500 घ्या, 5,000 घ्या, 10,000 घ्या, 50,000 घ्या प्रीमियम कन्सल्टेशन मध्ये, नाहीतर लाख घ्या. परंतु रेमेडी देताना अशी द्या की पुन्हा त्या माणसाला खर्चात नाही पडला पाहिजे. जो काय खर्च आहे तो आत्ताच. नंतरचे खर्च एकतर ऑप्शनल असले पाहिजेत, ते नाही केले तरी त्याला रिझल्ट आले पाहिजे. मग म्हणजे आपण रेमेडी कशा द्यायच्या? ज्या पॉवरफुल आहेत आणि कमी खर्चिक आहेत, किंवा ज्या पॉवरफुल आहेत आणि फ्री ऑफ कॉस्ट आहेत.
फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे पैशाची कॉस्ट द्यायला लागत नाही, परंतु हार्डवर्क, शिस्त, डेली रुटीन यांची कॉस्ट द्यायला लागते. अशा पद्धतीचे द्या. फारच आळशी माणूस निघाला तर मग त्याला मस्तपैकी आहे ना महागड्या महागड्या रेमेडी द्या, कारण मग त्यांना तसल्याच रेमेडी पाहिजे असतात. ओके, मग आणि त्यांच्या बाबतीत तेच वर्क होणार. समजतंय का? मग व्यक्ती तसा प्रकृती, सॉरी देश तसा वेश, असं आपल्याला करायचं आहे. तर त्या क्लायंटला जे फायद्याचं आहे ते तुम्हाला तुम्हाला द्यायचं. पण बाहेर काय प्रॉब्लेम होतोय, न्यूमरॉलॉजिस्ट स्वतःच्या फायद्याचं जे आहे ते त्याला द्यायला लागलंय. प्रॉब्लेम लक्षात आला का तुम्हाला? इथं ते आहे की रे हा, मी जर ह्याला रुबी विकला ना, रुबी 70,000 ते 1,00,000ला मिळणार आहे. मग त्यात माझं कमिशन समजा मी 70,000ला रुबी विकला तर मला त्यातच एक निदान 10 ते 15% कमिशन मिळून जाईल, किंवा 20%, 7,000 ते 14,000 तर मला रुबीमध्येच मिळून जातील. असं लोक करतायत. मग इथं काय झालं की इथं काय केलं त्यांनी की कन्सल्टेशन मध्ये काय केलं की त्या माणसाला ते रेमेडी दिली ज्यातनं याला फायदा होणार होता. त्याला फायदा होणार का? होणार. परंतु फोकस कुणावर आहे? स्वतःवर. मग हे कसलं कन्सल्टेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्लायंटपेक्षा स्वतःच्या हितावर फोकस देताय, असं म्हणतोय मी. मग त्यामुळं आपल्याला जे करायचं आहे ते खरं काम करायचंय, हे सांगतो मी तुम्हाला. आणि ह्यातनं मग मग तुम्ही म्हणणार मग आपण कमवायचं कुठं? मग तेच म्हणतोय ना तुम्ही. समजा इतर न्यूमरोलॉजिस्ट 5,000 चार्ज करतायत, तुम्ही 10,000 करा, परंतु त्याला देताना ऑथेंटिक द्या. आणि पुन्हा काय की नंतर ज्या रेमेडीज आहेत तिथं त्याला खर्चात पडू नका, सो दॅट तुमचं कन्सल्टेशन त्याला स्वस्तात पडेल. लक्षात येत आहे? अशा पद्धतीने. कारण कसं, एखादा माणूस देतोय कन्सल्टेशन 1,000चं आणि पुन्हा मग ती रत्न घ्यायला लावतोय पुन्हा 50,000ची, असं झालं ना. सो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. चालेल, आता आपला वेळ होत आलाय. मी अजून एक स्लाइड घेतो आणि त्यानंतर काय प्रश्न असतील ते घेतो. कृपया प्रश्नांमध्ये तुमचं काय वैयक्तिक भविष्याचं विचारायचं नाहीये. भविष्याचं विचारायचं आहे तुम्ही कधी? 5 दिवस झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली अटेंड कराल तेव्हा तुम्हाला ऍज अ रिवॉर्ड, तेव्हा 1-on-1 आपण तुमचा प्रश्न बघू. ओके, मग ह्या न्यूमरॉलॉजी रिलेटेड डाऊट असतील तर तुम्ही ते विचारू शकणार आहे. ओके, आता फक्त अजून एकदा मी एक छोटीशी स्क्रीन शेअर करतो आणि त्यानंतर लगेच 2 मिनिटांमध्ये परत इकडे येऊन मग प्रश्न घेतो तुमचे या विषयाशी संबंधित. ओके, आणि तुम्ही स्क्रीनच्या आडाला राहून पण विचारू शकता. ओके, प्रश्न विचारायची मतलब आहे. ओके, तुम्हाला मी कॅमेरा ऑन करायला काही कंपल्सरी करणार नाही. ओके, शिकला पाहिजे तुम्ही बाय हुक और क्रूक. तर न्यूमरोलॉजी मध्ये काय, न्यूमरोलॉजी म्हणजे 4 चाकाच्या गाडीसारखी आहे, बरोबर? तर काय ती चार चाकं कुठली? मुलांकचं एक चाक आहे, भाग्यांचं एक आहे, राशियांचं आहे आणि नामांकचं आहे. राईट. आणि बाकीचे जे फॅक्टर्स आहेत एक्सटर्नल हे मॅटर करतात, पण सगळ्यात पहिलं काम आणि सगळ्यात मोठं काम इंटरनल फॅक्टर्सवर व्हायला पाहिजे, कारण तिथं सगळ्यात मोठे रिझल्ट मिळतात, दणकट रिझल्ट मिळतात. हे तुम्हाला मी म्हणजे वैयक्तिक अनुभवावरून सांगतो क्लायंटच्या. ओके, येस. मग तुम्हाला मग सांगतो की एखादं समजा आता काय मुलांक जसं आहे, तर मुलांक एखाद्याचा शोधायचा कसा? ओके, आणि भाग्यांकाचं आपण नंतर बघू. सध्या फक्त मुलांकवाली स्लाइड बघा. जसं की मुलांकमध्ये मी दाखवलंय की एक जन्मतारीख आहे 19/5/1988. तर त्यांचा मुलांक तुम्ही कसा मोजणार? हे बघा, इथं दिसत असेल की फक्त 19चं काय करायचं, 19ची सिंगल डिजिट टोटल करायची 10. 10ची सिंगल डिजिट टोटल काय येते? 1+0 म्हणजे किती येते? 1. सो त्या व्यक्तीचा मुलांक झाला 1. ओके, येस, ठीक आहे. आता हे पुढचं जे आहे बरंच आहे, पण ते आपण पहिल्या दिवशी मला काय तुम्हाला फक्त प्रॉपर ओरिएंटेशन द्यायचं होतं. राईट. आता नामांक म्हणजे काय किंवा हे सगळ्याचं आपण ग्लिम्स उद्या घेणार आहे. ओके, आणि त्यानंतर एक एक कन्सेप्टमध्ये डीप जाणार आहे. राशी अंक म्हणजे काय, तर पुन्हा हे जे आहेत की वेगवेगळ्या ग्रहांना ते नंबर का दिलेले आहेत आणि त्या नंबरचे अर्थ काय. ओके, मग हे सगळं पुढे होणार आहे. ओके, भरपूर इंटरेस्टिंग पद्धतीनं आपण स्लाइड्स बनवलेले आहेत, त्यानुसार आपण ते बघू. ओके, तर आता ही झाली उद्याची झलक. ऑलराईट, असं आहे सूर्य. ओके, आणि तुम्हाला मी हे शिकवणार आहे की हे लक्ष कसं कसं अंडरस्टँड करायचं. पाठ नाही करायचं काय याच्यामध्ये. ऑलराईट, पाठ काहीच करायचं नाहीये, फक्त समजून घ्यायचं आणि रिलेट करायचंय. रिलेट करणं महत्वाचं आहे एक चांगला न्यूमरॉलॉजिस्ट होण्यासाठी, की कोणती गोष्ट कशाची रिलेट होते, आणि त्यानंतर तुम्ही पुढे मग प्रेडिक्शन्सकडे जाऊ शकता. रट्टा मारून काय कोण प्रेडिक्शन करू शकत नाही, लक्षात घ्या. ओके, आता मी परत येतो तुमच्याकडे आणि तुमचे पहिल्यांदा मी मुलांविषयी बोलतो आणि मग आपण प्रश्न घेऊया. राईट, ठीक आहे. तर
आता पहिलं काय आहे की जसं मुलांक. हं? तर मुलांक नावातच येते की तो काय आहे, मूल म्हणजे रूट. ओके, त्याच्याविषयी भाष्य करणारा अंक. रूट म्हणजे एखाद्या पर्सनॅलिटीचं रूट म्हणजे काय, त्याचा स्वभाव. ओके, त्याचा स्वभाव म्हणजे त्याचं मूळ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यातून एव्हरीथिंग इज ना पॅनिंग आउट फ्रॉम द रूट्स ओनली. मग ते जे छोटस म्हणतात ना, तो त्या व्यक्तीचा स्वभाव त्या मुलांकाच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो की कसा असू शकतो, त्याच्याविषयी आपण एक बाय अँड लार्ज प्रेडिक्शन्स करू शकतो. आणि पुन्हा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जसा असेल तसे त्याचे लाईफ एक्सपिरियन्सेस पण असतात. एखादा माणूस सतत कंप्लेंट करायची सवय असेल तर त्याचं आयुष्य भरपूर कुरकुर करण्यातच जातं. म्हणजे ते अगदी अपेक्षितच आहे. आणि एखादा माणूस म्हणजे नेचर चेअरफुल असेल, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं तुकारामांनी म्हटलंय ना. म्हणजे ते काय, ते पण एक प्रेडिक्शन आहे ना, की ज्या माणसाचं मन सतत प्रसन्न असतं त्या माणसाची कामं होतात असं. मग आपण त्यावरनं सांगू शकतो की म्हणजे थोडक्यात काय की स्वभावावरून तुमचं लक ठरतं. ओके, ज्या माणसाचा जो माणूस प्रसन्न आहे तो माणूस लकी पण असतो. जो माणूस सतत किरकिर करतोय तो माणूस अनलकी बनण्याची शक्यता असते, जास्त असते. ओके, असं. मग आपल्याला बघायचं की मग मग कसं ठरणार की त्या व्यक्तीचा पहिल्यांदा आपण बघायचं की जन्माची तारीख फक्त बघायची. तिथं महिना आणि वर्ष बाजूला, उसको हटाव बाजू में, और सिर्फ तारीख रखो तराजू में. म्हणजे काय की त्याचे जन्म तारीख 19. बर्थडे. तर समजा एखादी जन्मतारीख असेल 21 तर मुलांक झाला 3 असं. सो अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की प्रत्येक महिन्यामध्ये 1 ते 31च्या दरम्यान मग जे काय जन्मतारीख असेल त्याच्या बेसवर त्या व्यक्तीचा मुलांक ठरतो. आणि मुलांकच्या बेसवर मग रुलिंग प्लॅनेट. मग मग आपण हे पण तिथं जोडून दाखवणार आहे की एखादा रुलिंग प्लॅनेट, आता हे तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल की रुलिंग प्लॅनेटला तोच नंबर का दिला, चंद्राला 2. अरे 2 चंद्र म्हणजे 2, 2 म्हणजे चंद्र, हे झालं की, पण तेच का, चंद्राला 2च का, याच्याविषयी एका न्यूमरोलॉजिस्टला माहिती असणं गरजेचं आहे. जो रिडिंग घ्यायला आलाय त्याला हे माहिती असणं गरजेचं नाही. तो म्हणतो हे बघा सर, फक्त ते काय घालायचं असते तेवढं सांगा. असे पण येतात एक किलो, मला फक्त कुठलं रत्न घालायचं असेल तेवढं सांगा, झालं, बाकी मला काय सांगू नका असं. आणि काही काही लोक क्युरिओसिटीसाठी येतात. पण थोडक्यात काय की जो रिडिंग करायला आलाय त्याला हे माहिती असणं गरजेचं नाही आहे. परंतु न्यूमरॉलॉजिस्टला माहिती पाहिजे की 2 अंक चंद्राला का दिला, किंवा चंद्र म्हणजे 2 असा कुठून अर्थ लागला, किंवा ज्युपिटर म्हणजे 3 कुठून लागला, किंवा ते जे लिहिलं गेलंय तो आकडा जसा लिहितो ना. जर समजा तुम्हाला मी हे शिकवणार आहे की समजा 1 हा आकडा मी हातात धरला असता आणि 1 चे मी गुणधर्म सांगायला लागलो, हा बघा कसा लिहिलाय. ओके, आणि तेच समजा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं ऐकलं, त्याला माहित नाही की तिथं व्हिज्युअल काय चालू आहे, तर त्याला वाटेल की मी सूर्याविषयी बोलतोय. ऍक्च्युली मी 1 विषयी बोलत असतो, ते लिहिलेलं आहे ना 1 त्याच्याविषयी. म्हणजे इतकं ते सुंदर आहे की सूर्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या लिहिताना तो अशा पद्धतीनं ती लिपीमध्ये तो आकडा लिहिलाय की त्या सूर्याच्या प्रॉपर्टीज त्या शेपमध्ये आलेल्या आहेत, चंद्राच्या प्रॉपर्टीज त्या 2 वाल्या शेपमध्ये आलेल्या आहेत. मग इतकं ते सुंदर आहे. मग त्यामुळं नुसतं तुम्ही 2 आकड्याकडे जरी बघितलं तरी पूर्ण मुलांक 2च्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्ही सांगू शकता. किंवा आकडा 8 बघितला तर संपूर्ण शनीच्या प्रॉपर्टी तुम्ही सांगू शकता. पाठ करायची गरज नाही. पूर्ण समज काय म्हणतात ना की रिलेट करण्याची गोष्ट आहे, समजण्याची गोष्ट आहे, सहज आपलं जे अगदी लहान मुलाला सुद्धा कळेल. ओके, येस. तो त्यानुसार आपण बघणार आहे. तर आता आपला वेळ झालेला आहे. ओके, तर मग आपण म्हणजे कोणते कोणते मुलांक, त्याच्या प्रॉपर्टीज काय, त्याच्यासाठी चांगले करिअर कोणते, त्याचे वीक पॉइंट्स काय, पुन्हा त्याचे रिलेशनशिप वाईज त्याची मॅरेज कम्पॅटिबिलिटी काय, हे सगळं आपण 9च्या 9 मुलांकाचं डिस्कस करणार आहे. ओके, आणि पुन्हा काय म्हणतात ना की डूज अँड डोंट्स कुठले आहेत, पुन्हा सोशल मीडियावर कोणतं कंटेंट बघायला पाहिजे. तुम्ही भले आमचं काही कंटेंट बघू नका, परंतु एक क्रायटेरिया ठेवा, आणि त्या क्रायटेरियाला जे मॅच करतंय. एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला बघायचं असेल तर कोणतं कंटेंट ते मी सांगेन. एक जस्ट तुम्हाला नॉर्मल कन्झ्युमर म्हणून बघायचं असेल तर कोणतं कंटेंट, कोणत्या टाईपचं कंटेंट तुम्ही बघितलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगेन, सो दॅट तुम्ही काय नाही झालं पाहिजे की मिसगाईड. कारण बरंच कंटेंट असं आहे की ते फक्त पब्लिकला, अरे हा आज काय लिहूया, हे मुलांक 2 वाल्यांना कसं गुंडळता येईल, है ना, कैसे लपेटना है उनको, अशा टाईपचा विचार करून स्क्रिप्ट लिहिली जाते. असं आहे. मग आणि मग पुन्हा ती लिहिली गेल्यानंतर अरे वा, हा मुलांक, मग ते मुलामध्ये वा वा
वा आपण किती भारी, वा वा वा, असं होतं ते. मग म्हणजे काय की मी शहाणा, मला सगळं समजतं, मी सगळ्यांना समजून घेतो. खरं सगळं जग काय मला समजून घेतच नाही, असं जी चुकीची फिलिंग आहे त्याच्या डोक्यात. ओके, ती पुन्हा तुम्ही त्याला काय करताय, जोर देताय, ती पुन्हा त्याला काय करताय की एक पद्धतीनं त्याचा जो स्वतःविषयीचा भ्रम आहे, तो भ्रम अजून मोठा करताय. त्याला आरसा दाखवायला कोण आहे की नाही. ओके, हा काहीतरी मला प्रश्न विचारलाय, तो विचार बघूया. सर, हा ठीक आहे उत्कर्ष, तुम्ही हा ठीक आहे लेफ्ट होऊ शकता, जर तुमचं आता ते पुढचं काय काम असेल लेफ्ट व्हा. बाकी मी अजून 10 मिनिटं प्रश्न घेणार आहे, आणि मग बाकीचं ज्यांना, तेच ना की ज्यांना काय लगेच काम असेल ते जाऊ शकता. बाकी मी अजून 10 मिनिटं प्रश्न घेतो तुमच्या न्यूमरॉलॉजीच्या संदर्भातले, तुमच्या वैयक्तिक जन्मतारखेच्या संबंधातले नाही. ओके, येस. इथं पण व्हॅल्यू मिळेल भरपूर, त्यामुळे तुम्ही थांबू शकता, ज्यांना वेळ आहे त्यांनी जरूर थांब. येस येस, बोला. हा, काय प्रश्न विचारायचा आहे कुणाला, काही म्हणजे आतापर्यंत झालं त्याच्याविषयी विचारा, किंवा तुम्हाला एकूणच न्यूमरॉलॉजीचं जे काय समजा कंटेंट बघून किंवा वाचून जे काय तुम्हाला प्रश्न पडले असतील ते विचारू शकता, किंवा तुम्हाला करिअर विषयी, आता तर तुम्ही मला हे ऍड बघून आलेत ना की करिअर करायचं, तर मग न्यूमरोलॉजी मध्ये करिअरच्या दृष्टीने तुम्हाला काय असेल तर ते विचारू शकता. हा स्नेहल, तुम्हाला विचारायचं आहे, हा बोला. तर मला प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्ट म्हणून काम करायचंय. मी क्लासही केला, पण मग मला आता ते कसं हँडल करायचं ते कळत नाहीये, आणि क्लायंट बेस कसा आणायचा तेही कळत नाहीये. ओके ओके. पण मला, मी मागे तुम्हाला इन्क्वायरी पण केली होती तुमच्याकडे क्लास आहे का म्हणून, पण तुम्ही रिप्लाय दिला की नाही. इंस्टाग्रामला केलं होतं मी मेसेज. आमच्याकडे इन्क्वायरी केली होती, हो. मग मी काय काय म्हटलं होतं, नाही. नाही म्हंटले. नाही म्हणजे कसं, आता तो फोन असिस्टंट्सकडे असतो शक्यतो, असं आहे. नाही, मी इंस्टाग्राम वरती मेसेज केला होता. ओके, फोन नाही नाही, मग कसं होतं असिस्टंट्सकडं किंवा सोशल मीडिया मॅनेजर्सकडं असतात ते, म्हणजे त्या सगळ्या अकाउंट्सचे जे आहेत ना ऍक्सेस. मग तेच कारण एवढे आता कसं हजारोनी येतात ना ते मेसेजेस म्हणा, इन्स्टावर म्हणा, व्हॉट्सअपवर, तर ते एकट्याला हँडल नाही होत, आणि माझी स्वतःची पण कामं असतात ना. मग त्यामुळं मग सॉरी, म्हणजे तुमच्यापर्यंत चुकीचा मेसेज गेला. मग अच्छा. हा, आम्ही तेच कोर्सेस घेतो, परंतु तेच ना की म्हणजे खूप जास्त प्रमाणात घेत नाही, निवडक घेतो, सो दॅट ओके. की कारण आपल्याला काय ते म्हणजे फक्त कमर्शियल लेवलला रन करायचं असं नाहीये. म्हणजे पहिल्यांदा अच्छा. ऑथेंटिक लोकांना एकत्र करायचं, मग त्याला कमर्शियल करायचं, असं आहे. बाय हुक्कर क्रूक फक्त स्टुडंट्स गोळा करायचे आणि शिकवायचा असा विषय नाही आपला. ओके, असं. ओके. ओके. हा, मग जसं आता की तुम्ही म्हणताय, तर मग प्रोफेशनल न्यूमरोलॉजिस्ट होण्यासाठी कसं आहे माहितीये का, की तुम्हाला एक फॅक्ट पहिल्याच दिवशी सांगतो मी, की अ, समजा तुमचा जन्मतारीख म्हणजे अशी असेल 2/11/2029 अशी असेल, आहे का? हो, 20 तारीख आहे माझी. हा, 20 तारीख. हा ठीक आहे. मग 20 जुलै. न्यूमरोलॉजिस्ट व्हायला स्कोप आहे तुम्हाला, राहणार. म्हणजे आता करिअर वाईज पण आपण बघतोय ना की किंवा 7/16/25 असेल. आता जे प्रेझेंट आहे त्यांना पण सांगतोय की तुम्ही आमची ही ऍड बघून आला असाल, परंतु तुमचा गैरसमज पण दूर करायचा होता म्हणून तशी ती ऍड दिली होती. ओके, मग मला पहिल्यांदा म्हणजे मी त्या ऍड विषयी मी म्हटलं की लोकांना वाटेल की प्रत्येक जण न्यूमरोलॉजिस्ट होणार, तर मला ऍड एजन्सीवाले लोक म्हटले की नाही सर, त्यातून अशी माणसं येतील जे मिसगाईड झाले ती ऍड बघून, मग त्यांना तुम्ही राईट गायडन्स द्या. ओके, मग जसं तुम्ही आहे. ओके, आता माझ्या स्नेहल, ठीक आहे, मुलांकडून तुला आणि मी भाग्यांक 7 आहे. डिग्री बोलवू शकतो. ओके, तर आता मग स्नेहलला न्यूमरोलॉजिस्ट व्हायचं होऊ शकतेस तू, कारण तुझं त्या पद्धतीचा योग आहे तुझ्या आयुष्यामध्ये. ओके, तुझी जन्मतारीख ह्या ही जी मिस्टिकल सायन्सेस आहेत, गूढ विद्या आहेत, त्या शिकण्यासाठी अनुकूल आहे. त्या संदर्भात तुझा स्वभाव पण तसा असणार आहे, तुझी नैसर्गिक रुची त्या विषयांमध्ये असणार आहे, तुझ्याकडे इंट्युशन चांगलं असणार आहे. ओके, असं की तू एखाद्या व्यक्तीला लगेच बघून त्याच्याविषयी सांगू शकतेस, म्हणजे म्हणता येईल ना की किंवा होणाऱ्या घटनांचे आभास तुला होत असतील, तुला स्वप्न तशी पडत असतील. मग हो. अशा व्यक्ती न्यूमरोलॉजिस्ट किंवा ज्योतिषी किंवा ह्या क्षेत्रातले जे म्हणता येईल ना, अजून काय रेकी हिलर, हिलर, असं सगळं बनू शकतात, कारण त्यांच्यामध्ये ती अच्छा. अलाइनमेंट जास्त आहे. ओके, मग आता इथं जे आपले मेंबर्स इथं थांबलेले आहेत त्यांना पण मी सांगतो की तुम्ही जर फक्त ह्याच उद्देशाने आला असाल, पहिली तर गोष्ट की ते मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो छाती ठोकून, की या भारतातला मी एक युनिक न्यूमरोलॉजिस्ट आहे जो
जे आहेत ते नाही म्हणा, जे आहेत ते आहेत, नाही ती नाही सांगतो. बरेच असे आहेत की बरोबर. त्याचे म्हणजे मी नाव घेणार नाही, पण ज्यांचं काम चांगलं आहे, फॉलोअरशिप पण चांगली आहे, परंतु ते खरं सांगत नाहीत का, कारण त्यांना फक्त बिझनेसच करायचा आहे. सुट्टीला तर अगदी त्यामुळे सगळं ते काय. त्यानं बांधील आहेत की मला बिझनेस रन करायचा आहे, तर मी हे बोलू शकतो की तर नाही तोच बोलू इश्यू झाला म्हणून मग मला जमत नाहीये. हा. तोच इश्यू झाला माझा, की सांगायचं तर खरं सांगायचं, नाहीतर सांगायचं नाही. त्याच्यामुळेच मला कळत नाहीये की कसं हे करावं बुवा. हा हा, नाही नाही, ऐक ना, बरोबर आहे. ज्योतिषाने कृपया ऐक बाकीच्यांनी माईक बंद करावा, की ऐकू येत नाही ज्योतिषाने काय गोडबोले सरांचं. सर असावं ऐकू का, येत नाहीये असावं काय तुमचा प्रॉब्लेम आवाज. नाही. मी गोडबोलेपणा करतो का? सर तुमचा येस, आवाज कधीतरी. ऐकू येत नाहीये. ज्याचा प्रश्न आहे त्यानेच माईक ऑन ठेवा. आता येतोय का ऐकू? ऐकू येते का? हो. ओके. ज्योतिषांनी म्हणजे असं नाही की एकदम अतिशय तिखट बोलायचं असं पण नाही हा. इथं जे आहेत त्या सगळ्यांना आहे हम्म. बघा. मी फक्त ज्योतिषांना सांगतोय, न्यूमरॉलॉजिस्टला सांगतोय असं नाही. ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात पण लागू आहेत. तुम्ही यातलं काही बनणार नसलात तरी सुद्धा. आणि मी स्वतः सुद्धा म्हणजे जनरली स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे, परंतु मी सगळीकडे स्पष्ट बोलतो का नाही. समजा एखाद्या व्यक्तीची कुंडली फारच खराब असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा बर्थडे खराब असेल, तर किंवा समजा काय त्याच्यामध्ये समजा एखाद्या दुर्घटना घडण्याचे चान्सेस असतील, तसं स्पष्ट नाही बोलायचं, ब्लंट नाही बोलायचं. कारण त्या माणसाच्या तुम्ही एक जेव्हा ज्योतिषी किंवा न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून सांगता, तुम्ही आता बोलता, तुम्ही विसरून जाता. पण ती व्यक्ती ते वाक्य 20-20 वर्ष, 30-30 वर्ष कधी त्या व्यक्तीचं जीवन संपेपर्यंत लक्षात ठेवते. ओके. आणि त्यामुळं एखादं तुम्ही निगेटिव्ह वाक्य बोललं टोकाचं, तर तशी घटना त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आकर्षित होऊ शकते. असं आहे. मग त्यामुळे तुम्हाला एखादं असं दिसलं किंवा थोडंसं एखादी चुकीची घटना या व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकते, तर मग असं सांगायचं की थोडं ठीक आहे, तुम्ही जेव्हा रोडवर चालवताना वाहन तुम्ही सावकाश चालवा. ओके. तुम्ही कायम कसं की तुम्ही स्लो चालवत चला, वेळेतच बाहेर पडत चला. असं रश कधीच करू नका. वेळेत पाहिजे तर उशिरा पोचा. सॅलरी कट होते होऊ दे, परंतु तुम्ही रस्त्यावर घाई करू नका. तुमच्यासाठी रस्ता कसा की रस्त्यावर सेफ चालवणं गरजेचं आहे, असं सांग. ओके. आणि तुम्ही हे नियम पाळले तर तुम्हाला कधीच काय प्रॉब्लेम येणार नाही पूर्ण लाईफमध्ये रस्त्यावर. ओके. असं म्हणजे छानच चालवाल असं. मग हे का म्हणजे, पण थोडं थोडं सांगायचं की थोडं तुम्हाला रस्त्यावर गाडी चालवताना काळजी घेणं गरजेचं आहे. पण त्याला तुमचा ऍक्सिडेंट होणार हा, बरं का. खूप चान्सेस आहेत बरं का. पुढचे 2028 वर्ष आहे ना, ते राहूच वर्ष आहे. त्या वर्षी तर ऍक्सिडेंट तर होतातच, आणि तुमचं पण तर राहूच आहे तुम्हाला. मग दोन म्हणजे ते तुमचं पण राहू आहे, आणि राहूवालं वर्ष आलं, आणि तुमचं रनिंग एज पण राहूवर आलं, की काय खरं नाही. असं सांगू नका तुम्ही त्यांना. तुम्ही गेला असं नका सांगू. कारण मी बघितलं, एक नाडीपट्टीवाले एक ज्योतिषी होते, आणि आणि माझ्या ओळखीतली ती व्यक्ती आहे. तर म्हणजे दुसरी पण व्यक्ती जी त्यांच्याकडे गेलेली, आणि त्यांना सांगितलं, ते 51 वर्ष होतं, त्यांना सांगितलं तुमचं 53व्या वर्षी मृत्यू होईल असं सांगितलं. खरोखर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला 53व्या वर्षी. आणि तो व्यक्ती तर एकदम ठणठणीत होता 51 वर्षी. म्हणजे तो आरामात अजून 30 वर्ष जगला असता. असं आहे. मग मग काय आहे की मग मी बघितलं की नाडीपट्टी ज्योतिषवाले जे व्यक्ती आहे, मग कसं आहे की ते सांगतात एकदम ब्लंटली सांगतात. असं आहे किंवा असं जो आहे, सरकारी नौकरी मत करो, तुम्हारा टाइम बर्बाद होगा, तुम्हारे लिए है नहीं, मत करो. क्या? नहीं नहीं, मैं कुछ नहीं नहीं, ये फॉर्म, अरे कुछ फॉर्म मत भरो, कुछ नहीं होगा तुम्हारा. असं सांगितलं की मग तो हे होणार ना. पण तसं सांगू ना की ठीक आहे बाबा, तू बरोबर. सरकारी नोकरीचा प्रयत्न कर, परंतु त्या ऍट द सेम टाइम प्रायव्हेट जॉब करत राहा, सो दॅट तुझं करिअर स्टकअप होऊ दे नको. आणि सरकारी नोकरीमध्ये 2 वर्षाच्या पलीकडे राहू नको, असं सांगितलं तर जास्त चांगलं ना. सो दॅट, आणि सगळंच कसं काय, काळ्या दगडावरची रेग नाहीये, लक्षात घ्या. मी स्वतः नाडीपट्टी ज्योतिषांकडे गेलेलो आहे. तर ते पास्ट खडानखडा सांगतात. म्हणजे कधी जवळपास आता ह्याला झाली 13-14 वर्ष झाली. तर विचार पाहिजे. पास्ट खडाखडा सांगतात. मी काही पास्ट मधल्या गोष्टी विसरून गेलेलो. आणि त्यांनी मला सांगितलं, तुझं हे, अरे ती गोष्ट अशी. म्हटलं काय सांगताय? मग नंतर अचानक मला आठवलं, अरे होय होय, मीच विसरून गेलो होतो. मग अक्षरशः तुम्ही आधी काय समजा, तुमच्या आयुष्यात अशी मोठी घटना घडली असेल, तुम्ही विसरला असाल, तर ते ते सांगतील तुम्हाला. मग त्यातनं मी इतका इम्प्रेस झालो, म्हटलं की यांचा पास्ट 100% अॅक्युरेट आहे, तर फ्युचर पण 100% अॅक्युरेट असेल. पण तसं पण नसतं. मग ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगण्याची गरज आहे की मी बघितलं की नाडीपट्टी जेव्हा ज्योतिष प्रेडिक्ट करतात, त्यात सुद्धा एक त्याची अॅक्युरसी जी असते ती 60-70% असते.
पास्ट 100% किंवा 90% ऍक्युरेट प्रिडिक्ट होतो. अगदी मायनर डिटेल्समध्ये प्रिडिक्ट होतो. मायनर, त्याच्या खूप खोलात जात नाही मी काय काय असतं त्याच्यात. पण फ्युचर आहे ना, मग मग तेच मी म्हणतो ना, मग हे त्यासाठी तुम्हाला एक अनुभवी माणूस पाहिजे जो सांगू शकेल की जरी समजा तुम्ही नाडीपट्टीकडे गेला आणि त्या माणसाने सांगितलं तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब तुमच्यासाठी नाही, तर त्या माणसाने ते लिटरली घेतलं. पण ऍक्च्युली त्या माणसाच्या आयुष्यामध्ये न्यूमरॉलॉजीनुसार गव्हर्नमेंट जॉबचा स्कोप होता. ओके, येस, ओके, ठीक आहे. आणि स्नेहल, आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे पण आहे की कुठलंही जे म्हणतो ना आपण की नशिबाचे जे आहेत ना, की प्रकार 3 आहेत. ते आपण उद्या पण पाहिजे तर बोलू थोडक्यात. की एक आहे की काळ्या दगडावरची रेघ, ते फिक्स्ड असतं, एसेन्शियल असतं, तसं होतच, ते बदलता येत नाही. आणि दुसरं असतं की पाण्यावरची रेघ, ती तात्पुरती असते, ओके, ती बदलते, असं आहे, त्या ठिकाणी दुसरं येतं. आणि तिसरं असतं की हवेवरची रेघ, मग ती काय तुम्ही मारेल तशी आहे. म्हणजे ते पूर्ण स्कोप आहे ते. म्हणजे थोडक्यात काय की 3 प्रकारचं जे आहे, एसेन्शियल, नॉन एसेन्शियल, आणि तिसरं आहे की ते आपण म्हणतो ना की पर्सनल लक, म्हणजे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर ठरणारं लक. मग काही काही लोक म्हणतात ना सगळं व्यक्तीच्या कर्तृत्वावर असते, तसं नाही. तर डायलॉग मारायला भारी आहे. व्यक्तीच्या कर्तृत्वावर लक ठरतं का? ठरतं, पण काही ठरतं, काही प्रमाणात, असं आहे. मग लोक कसं आहे की काही काही लोक म्हणतात की अरे सगळंच काळ्या दगडावरची रेग म्हणणारे आहेत. मग तो पण चुकीचा अप्रोच आहे नशिबाकडे बघण्याचा. सगळंच स्वतःच्या म्हणतात ना स्वतःच्या हिकमतीवर आहे असं म्हणणार आहेत, तो पण चुकीचा अप्रोच आहे. कुठेतरी मध्यामध्ये रियालिटी आहे की काही गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलणार नाहीत आणि कितीतरी अजून अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही बदलू शकता, असं. मग त्यामुळे तो स्कोप आहे. जसं भरपूर लोक विचारतात ना की माझा जॉब कधी मिळेल, मला गव्हर्नमेंटचा जॉब मिळेल का नाही, किंवा माझं लग्न कधी होईल, किंवा माझा जॉब कोणत्या तारखेला लागेल, कोणत्या महिन्यात लागेल. ह्या गोष्टी एसेन्शियल लकचा पार्ट नाही आहेत, ह्या गोष्टी नॉन एसेन्शियल लकचा पार्ट आहेत. मग त्यामुळं कटू बोलण्याची गरज नाही ना, कारण त्या माणसाच्या एफर्ट्सवर त्या गोष्टी होऊ शकतात ऍक्च्युली. फक्त समजा शनिवारला माणूस असेल तर त्याला सरकारी नोकरीचे चान्सेस कमी असतील, पण असतील. तो जाऊ शकतो ना इकडं न्यायपालिकेमध्ये, त्याची नोकरी लागू शकते ना, समजते का, सरकारी. असं इतर ठिकाणी त्याला चान्स खूप कमी राहील. मग सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्याकडे जे जास्त न्यूमरोलॉजिस्टकडे, ज्योतिषाकडे लोक येतात ना, एकतर जॉबसाठी येतात, किंवा लग्न होत नाही म्हणून येतात, किंवा एक्स सोडून गेली आहे आणि ती परत कधी येणार हे विचारायला येतात, असं आहे. हे विचारायला तर रोज उठून येतात, असं आहे. आणि त्यांना तर त्याच दिवशी कन्सल्टेशन पाहिजे असतं, आत्ताशा अभी की अभी मांगताय मेरे को, अभी पैसा भेजताय मेरे को, गर्लफ्रेंड कब आएगी बता, असं सांगतात. मग आता सांगण्याचं तात्पर्य काय की हे जे आहे ना, हे नॉन एसेन्शियल मधलं आहे. हे सगळा जो पार्ट आहे तो काळ्या दगडावरची रेघवाला नाहीये. एक्स वापस कधी येणार, कधीच येणार नाही असं आहे का? असं पण नाहीये. येईल असं पण आहे का? असं पण नाहीये. एक मध्यम पॉसिबिलिटी असू शकते अशा केसमध्ये. सो मग पण तो जो क्लायंट कसं बघतोय त्याला की फिक्स्ड आहे काहीतरी, माझ्या आयुष्यात हे सगळं आधीच लिहून ठेवलंय. नाही नाही, काही गोष्टी लिहून ठेवल्यात, काही तुम्ही स्वतः लिहिणार आहे, असं आहे, हे लक्षात घ्या. सो मग हा अप्रोच नसतो. ओके. आणि अजून एक गोष्ट सांगून कन्क्लूड करतो विद्या मॅम, की हा तर कोणतं की रेमेडी. नशिबाचे प्रकार पण आहेत. म्हणजे एक आहे म्हणजे चायनीज जो दृष्टिकोन आहे नशिबाविषयी बघण्याचा, त्यात असं आहे की एक असतं तुमचं जे लँड लक, म्हणजे तुम्ही ज्या भूमीवर आहे. हा, सगळ्यात पहिलं मी सांगतो, सगळ्यात पहिलं ठीक आहे प्रेफरन्स नुसार सांगतो. सगळ्यात पहिलं ऍस्ट्रल लक. ऍस्ट्रल म्हणजे ग्रह ताऱ्यांचं लक, म्हणजे तुम्ही ज्या दिवशी जन्माला आला आणि तुमचा जो पहिला फोटो घेतला गेला खिचे, तो ते तुमचं फर्स्ट एक्सपोजर, म्हणजे जन्मतारखेवरचं लक म्हणजे ऍस्ट्रल, जे आपण बोलतो. भरपूर लोकांना तेच लक असतं आणि बाकी काय नसतं असं वाटतं. दुसरं लक म्हणजे तुमचं लँड लक, म्हणजे तुम्ही ज्या प्रदेशात राहताय त्याच्यावरून तुमचं लक ठरतं. समजा तुम्ही भारतात राहताय, तुमचं एक प्रकारचं लक असेल. युएसला गेला, मॅडम ह्या कॅनडामध्ये आहेत, त्यांचं लक कॅनडामध्ये गेल्यानंतर डेफिनेटली बदललं असणार आहे, समजते. असं आहे, कारण का त्यांनी प्लेस चेंज केली. ओके, बरोबर. मग प्लेसमुळे पण चेंज होतं. समजा तेच तुम्ही इराकमध्ये गेला तर तिथं तुमचं लक चेंज होईल, तुमच्या डोक्यावर एखादा बॉम्ब येऊन पडेल, असं आहे ना. तो इथं असताना पडला नसता, हे मी म्हणतोय. मग सांगण्याचं तात्पर्य काय की लँड लक पण एक असतं, एक ऍस्ट्रल लक असतं, पुन्हा एक पर्सनल लक असतं, ते व्यक्तीच्या कर्तबगारीवर ठरतं, असं आहे. आणि आणि चौथं जे असतं ते आपण म्हणतो रॅन्डम लक. कारण का एखाद्या माणसाच्या भविष्यावर फक्त जवळ, जसं आपण म्हणतो की ग्रहताऱ्यांचा प्रभाव का पडतो,
बघा ना, भरपूर वेळा आपल्या शेजारी कोण आहेत त्यांचा आपल्या लाईफवर प्रभाव पडतो. म्हणजे खास करून गावाकडे बघा किंवा जिथं शेजारी इंटरॅक्ट करतात किंवा ज्या लोकॅलिटीमध्ये राहतात. तुम्ही एक्झाम्पल धारावीमध्ये राहिला तर तिथं तुमचा शेजार वेगळा असणार, तिथं तुमचा लक वेगळा असणार. तेच समजा तुम्ही मलबार हिलला राहिला पॉश एरियामध्ये, तर तिथं तुमचं लक बदलणार इन जनरल. म्हणजे तुमच्या शेजारी काय आहे त्याच्यावरनं लक ठरतं. ओके, असं. मग सूर्य 1200 कोटी वर्षापासून आहे, आपली पृथ्वी 450 कोटी वर्षापासून आहे. मग ही सिस्टम एवढ्या जुन्या काळापासून आहे. मग हे सगळं सेट आहे, त्यामुळे आपण म्हणतो की काही प्रमाणात आपलं नशीब सेट आहे. कारण 450 कोटी वर्ष झाली पृथ्वी तेच 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 करते. बरोबर आहे का? ती फक्त सूर्याभोवती फिरते, ती काय वर्ल्ड टूरला गेली नाही, सॉरी युनिव्हर्सच्या टूरला, अशी टँजंटवरनं निघून. मग सांगण्याचं तात्पर्य की म्हणजे हे जे लक आहे ते ऍस्ट्रल पण आहे, पर्सनल पण आहे आणि लँड लक पण आहे आणि रॅन्डम. रॅन्डम म्हणजे कसं की सूर्यमालेच्या पलीकडचे ग्रह तारे पण आहेत, त्यांचा पण आपल्यावर प्रभाव होतो ना. फक्त ते लांब आहेत, ते आपले शेजारी नाही. ओके, पण त्यांचा पण प्रभाव होतोच. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की मी इथं राहतो तर माझ्या शेजारीचे जे गल्लीत जे काय घडतं त्याचा माझ्यावर प्रभाव होतो. परंतु समजा अजून कोणतीतरी समजा शेजारच्या गावामध्ये भूकंप झाला तर माझ्यावर पण त्याचा परिणाम होणार, असं म्हणतोय मी. किंवा ह्या शहरामध्ये कुठे मोठा कम्युनल दंगा झाला, मग तो खूप लांब झालाय समजा इथून 10 किलोमीटर दूर, पण तरी पण आय वुड बी अफेक्टेड. का? कारण काही गोष्टी मोठ्या जर घडल्या लांब, आपल्या शेजारी छोट्या छोट्या गोष्टी घडल्या तरी आपलं लग अफेक्ट होतं. आणि आपल्यापासून खूप दूर जर खूप मोठी घटना घडली, जसं की इराक, काय ते कोणता, इराण. इराणचा आपलं तसं काय लेन्थ. इराणमध्ये माझे कोण पाहुणे नाहीत, माझी काही सासरवाडी नाही, पण तरी पण इराणमुळे मला इथं सिलेंडर मिळून झालं, लक्षात घ्या. मग माझं सिलेंडरवाला लग कुणी बिघडवलेलं आहे? त्या ट्रम्पनं बिघडवलेलं, लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य काय की ट्रम्प, तरी आपलं तसं काय लेनदेन नव्हतं, पण जसा ट्रम्प पॉवरमध्ये गेले, पुन्हा इराण आणि त्यांचं काहीतरी झालं तर त्याचा पुन्हा आपल्यावर परिणाम होतो, असं आहे. मग याचा अर्थ मग काही गोष्टी रॅन्डम आहेत. मग असं आपल्याला प्रेडिक्ट करता आलं असतं का न्यूमरॉलॉजीच्या बेसवर की सिलेंडर यावर्षी आपल्याला मिळणार नाही? नाही, ह्या काही गोष्टी थोड्या न्यूमरॉलॉजी आणि ज्योतिषशास्त्राच्या पण पलीकडच्या आहेत, त्या आपण तर मोजू शकत नाही. मग कधी कधी 5% केसेस अशा असतात तर ह्याच्या पलीकडच्या असतात, तेव्हा आपण मान्य करायला लागतं की हे थोडंसं एक्सेप्शनल केस आहे. ओके, येस, ठीक आहे. स्नेहल समजलं. तर मग स्नेहल आहे, अजून कोण आहेत? मग जे जे कोण आहेत, मी हे अज्युम आहे करतो सर. हा, ते जरी भिंतीच्या मागे लपले असले तरी ते ऐकतायत, चोरून का होईना. ओके, तर मग स्नेहल, मग मी फ्रेमवर्क देतो तुला. मग सांगतो मी की ते कसं की आपला जो एकदा हे होऊ दे, 5 दिवसाचा कोर्स होऊ दे, त्यानंतर आपण 1-on-1 बोलू, तेव्हा पण मी तुला सांगतो. तू असं काय नाही की कुठं तू हो माझ्याकडे सर. शिकायला यायला पाहिजे, शिकायला नाही जरी आलीस तर तुला गायडन्स तो मिळेलच. ओके, असं आहे. हो कारण हो. आपण सेवा क्षेत्रात आहे, त्यामुळे आपलं काय काम आहे की सेवा करणं. मग प्रत्येक ठिकाणी म्हणतात ना की प्रत्येक ठिकाणी ते मॉनिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू न बघणं हे सेवा क्षेत्रातल्या लोकांसाठी योग्य नाही. गोष्टी कमर्शियलाइज करायला माझा विरोध आहे का? बिलकुल नाही. फुल कमर्शियलाइज करा. पण जे सेवा क्षेत्र आहे ना, तिथं हम्म. कमर्शियल किती केलं पाहिजे याला एक मर्यादा असली पाहिजे, कारण ती सेवेची भावना वजा होता कामा नये तुम्ही फार कमर्शियल केल्यामुळे. लक्षात येते? असं. मग मी तुला सांगू शकतो की तुझ्यामध्ये म्हणजे कोणत्या गोष्टी तू इम्प्रूव्ह केल्यास तर तुला कन्सिस्टंटली कन्सल्टेशन यायला लागते. लक्षात येते? ओके. मग काही गोष्टी कशा आपण हो. की त्या पब्लिक समोर ती जे आहे ना पर्सनल अनालिसिस करू नये, ते जे आहे ते जास्त मला वाटतं की 1-on-1 कॉलमध्ये होऊ शकते. ठीक आहे. पण हो चालेल. पण मी जेव्हा कोर्समध्ये शिकवेन तेव्हा मग ते फ्रेमवर्क पण मी देणार सगळ्यांसाठी किंवा की तुमचं रेग्युलर कन्सल्टेशन तुमच्याकडे येत राहावे, त्यासाठी फनल कसं बिल्ड करायचं आणि तुमच्याकडे म्हणतात ना की तुमची माउथ पब्लिसिटी वाढेल यासाठी काय करायचं, किंवा तुमचा इन्फ्लुएन्स एकूणच सर्व दूर पोहोचेल त्यासाठी काय करायचं, कोणते डूज आहेत, कोणते डोंट्स आहेत, कोणत्या तारखांना रिडिंग करा, कोणत्या करू नका, कोणती पथ्य पाळा, ह्या गोष्टी. आणि कोणता जन्मतारखेचा माणूस आला तर तो काय, तुम्ही जन्मतारखेवरनं पण ठरवू शकता की तो माणूस म्हणला अमुक अमुक सर माझी जन्मतारीख ही आहे, तर आपल्याला बऱ्यापैकी आधीपासूनच लक्षात येतं की हा माणूस असले प्रश्न घेऊन येणार आहे. इतक्या त्या गोष्टी प्रेडिक्टेबल आहेत, इतकं ते सुंदर आहे. ठीक आहे, हरकत नाही. तर थँक्यू सो मच, तुम्ही इतकं व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकलं. आणि मला परत परत सांगायचं की आम्हाला ह्या फील्डमध्ये ही एक म्हणजे आपल्या छोटी का होईना आपल्या लेवलला क्रांती घेऊन यायची की ऑथेंटिक काम करायचं आहे. कारण मग इथं कसं झालंय की बाबा फक्त
लोकांना काय की गोड गोड बोला. मग ज्योतिषाने गोड बोललं पाहिजे का? बोललं पाहिजे. जर तुम्ही फार तिखट बोलल्यामुळे जर त्या माणसाचं भविष्य खराब होणार असेल तर त्यापेक्षा तिखट बोलू नका, गोड बोला. पण इतकं पण गोड बोलू नका की तो माणूस कुठल्या तरी गोड गैरसमजात राहील, तो गाफील होऊन जाईल आणि स्वतःचं नुकसान करून घेईल. इतकं पण गोड बोलू नका. म्हणजे थोडक्यात काय की ज्योतिषानं अति गोड पण बोलू नये, अति तिखट बोलू नये, कुंडली घेऊन अशी फेकून देऊ नये. एक एक ज्योतिषी फेकून देतात, त्यांना आवडली नाही कुंडली, असं तरेवाईकपणा करतात. असं आहे. मग ते म्हणले की हा बुध 8व्या स्थानात आहे, असला माणूस नकोच आहे मला. असं नाही. मग तुमचं जे काय भावना आहे त्या नियंत्रणात ठेवा, कारण तुमच्या एका शब्दानं, तुमच्या एका कृतीनं त्या माणसाच्या मनावर चांगला किंवा वाईट आघात होऊ शकतो. तर जबाबदारीनं वागा. अंडरस्टूड? मग आपल्याला कधी गोड बोलायचंय, कधी तिखट बोलायचंय, पण आपल्याला गायडन्स योग्य करायचा आणि तो त्या व्यक्तीने इम्प्लिमेंट करेल हे एन्श्युअर करायचंय. एखादा समजा 2 नंबरचा व्यक्ती आहे, जसा आता स्नेहल आहे, तर त्यांच्यासाठी आपल्याला मोटिवेशन स्पीकरचं पण काम करायला लागतं, कारण 2 नंबरवाल्याला मोटिवेशन पण द्यायला लागतं. त्याशिवाय ते इम्प्लिमेंट करत नाही रेमेडी. असं. त्यामुळे ज्योतिषाला किंवा न्यूमरॉलॉजिस्टला जे पडेल ते त्यांना झालं पाहिजे. ज्याच्या क्लायंटचं जन भलं होईल ते त्यांना झालं पाहिजे. ओके? असं आहे. सो ही एकच गाईडलाईन आहे. ठीक आहे, चालेल. सो थँक्यू सो मच. सर तुम्ही इतकं व्यवस्थित लक्ष दिलं आणि उद्या पुन्हा हे कंटिन्यू राहणार आहे. उद्या आपण प्रॉपर थिअरीकडे येणार आहे. उद्या काय होणार आहे की मुलांक 1, 2, 3चा आपलं उद्या होणार आहे की त्यांचे प्रॉपर्टीज आणि त्यांच्या रिलेटेड सगळा जो गायडन्स आहे तो उद्या ह्या 3 मुलांकांच्या विषयी होणार आहे. आणि पुन्हा दर दिवशी मी जसं समज गैरसमज सांगतो तसं मी 5ही दिवस सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही एक जरी मिस केलं तर तुमचं म्हणजे ते तुम्हाला कुठंच ऐकायला मिळणार नाही, कुठल्या सोशल मीडियामध्ये ऐकायला मिळणार नाही, कुठल्या रेकॉर्डेड कोर्समध्ये कुणाच्या ऐकायला मिळणार नाही, कुठल्या लाईव्ह कोर्समध्ये मिळणार नाही. कारण ऑन कॅमेरा खरं बोलायला कोण तयार नाही या क्षेत्रामध्ये. त्यामुळेच मैं डंके की चोट पे बता सकता हूं की जो मैं बढ़ाता हूं कोई नहीं बता सकता. थँक्यू सो सर मच.